हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. रोजसारखी आज पण मी सेटवरच आली आहे, पण आजचा दिवस थोडासा खास आहे कारण आज फ्रेंडशिप डे आहे आणि आज आपण अशा एका इंडस्ट्रीतल्या व्यक्तीला सरप्राईज देणार आहे जिने प्रत्येकाच्या आयुष्यात त्याला आधार दिला असं म्हणायला हरकत नाही. आणि प्रत्येक वेळेस ती व्यक्ती आपल्या आयुष्यात असावी असं प्रत्येक आर्टिस्ट नेहमीच म्हणत असतं. पण आज जी व्यक्ती सरप्राईज देणार आहे ना, ती व्यक्ती देखील तितकीच गोड आहे, कारण की त्या व्यक्तीसारखंच ही व्यक्ती देखील आपल्या आयुष्यात असावी असं इंडस्ट्रीतलं प्रत्येक माणूस हे म्हणत असतं. तर ती व्यक्ती कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे? गुड मॉर्निंग. बापरे, एवढी मोठी बॅग. मग आता तिच्यासाठी खाऊ आणायचं म्हटल्यानंतर एवढं पाहिजेच की नाही? येस. आणि मृणाल ताई आहे. कशा ताई? गोड इंट्रोडक्शन दिलं, खरंच किती गोड इंट्रोडक्शन. म्हणजे बाकी सगळं तर ठीक आहे, पण एक लाईन की ती सगळ्यांना आपल्या आयुष्यात हवी वाटते आणि मी पण वाटते असं तुझं म्हणणं असेल तर वा 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 वा. अजून काय कमवतं ग माणूस, माणसं कमवतं. सो खरंच म्हणजे खूप गोड इंट्रोडक्शन. खरंच ती तशीच आहे. येस, मला वाटतं तूही तशीच आहे ताई, कारण की नेहमी आम्ही सगळ्यांशी बोलताना सगळ्या दोघींचंही नाव घेतात आणि मला असं होतं की आज दोघींनी भेटावं आणि आपण हर्षदा ताईला सरप्राईज द्यावं. सो मला एक सांग ताई, किती एक्साइटेड आहेस? खूप एक्साइटेड आहे, कारण की खरं सांगू तिला ही गोष्ट खूप आवडते की सरप्राईज देणं, कोणासाठी ते काहीतरी करणं, कोणाचा बर्थडे सेलिब्रेट करणं, हे सगळं तिला आवडतं. पण जेव्हा तिची वेळ येते ना की तिच्या बर्थडेसाठी आम्ही काहीतरी सरप्राईज, तर तिला ते नाही आवडत. तिचं असं म्हणायचं नको नको, मुझे बता दे ना क्या गिफ्ट देने वाली, मुझे बता दे ना, कुठे काय करणार आहे मला सांग ना. पण खरं आतून आवडत असतं सगळ्यांनी सगळं करायला. त्याच्यामुळे हे आजचं खरंच तिच्यासाठी सरप्राईज आहे. पण मला सांग, किती दिवसांनी किती महिन्यांनी असं भेटतं आता? भेट आमच्यासाठी 20 दिवसांनी भेटलं तरी खूप दिवसांनी भेटल्यासारखं. पण फोनवर आम्ही ऑलमोस्ट रोज बोलतो, पण ऍक्च्युअल मध्ये भेट आमची तरी 15-20 दिवस झाले. वा, चला तर आता ताई किती हॅपी होणार आहे हे आपण सगळे बघायला एक्साइटेड आहोत. तर चला. पहिले तर ती विचारणार, तू आली आहेस, काय काय आणलंयस माझ्यासाठी सांग. ताई कुठे आतमध्ये आहेत ना? आता तिला मी बघितलं, बेस्ट फ्रेंड वाला शूटिंग आहे, तर माझी बेस्ट फ्रेंड तुम्हाला कोणी सांगितलं माझी बेस्ट फ्रेंड आहे की नाही? मी सेल्फ डिक्लेअर आहे. किती वर्ष झाली आपण भेटलोच नाही. मला आवडे किती दिवस झाले एवढं तुम्ही भेटलं नाही. मी म्हटलं आमच्यासाठी 15 दिवस सुद्धा खूप असतात. आणि मी म्हटलं ऍक्च्युली काल अखंड व्हिडिओ कॉलवर होतो आम्ही, त्यामुळे ऍक्च्युली खूप दिवसांनी मला ती भेटते. काल दुपारपासून आता ती मला भेटते. कालच दुपारी आम्ही पाणी चालवत होतो आणि अच्छा ड्रेस पहना रे. सच्ची मी शूट कर रहे हो तुम लोग. जरा उठून मला ग्रीट वगैरे करायचं असतं. ओ माय गॉड, छान असं वगैरे करायचं होतं, तर लोकांना समाजाला कळणार कसं की ती माझी मैत्री आहे. या आहेत मृणालजी देशपांडे. तर मी इतकी घाण बसले. माझं भाग्य आहे की त्या मला माझी त्यांची मैत्रीण म्हणतात, तर आम्ही मैत्रिणी आहोत. इतक्या वर्षाच्या मैत्रीत हे पहिल्यांदा असं काहीतरी आम्ही करतोय. वा, तर मलाच सिंक होत नाहीये. बरं, तिला बघून मला कधीच आश्चर्य वाटत नाही, त्यामुळे सुद्धा आश्चर्य नाही वाटलंय. पण मला खरंच माहित नव्हतं असं काहीतरी. पहिली गोष्ट म्हणजे असा काही एपिसोड माझ्याबरोबर शूट करणार आहे हेच मला माहित नव्हतं. मी आता हिला बघून मला वाटलं होतं की दिव्या या अक्षया के साथ कुछ तुम लोग कर रहे हो. वाव, मला एक फोन तरी करायचं म्हटलं आणि सांगायचं. कळलं तुला? अभिनय केलास ना, कळलं ना तुला मी काय म्हटलं. सो आता दोन फ्रेंड्स एकत्र भेटल्यात. मला एक सांगा, कसं वाटलंय? कोण सांगतो तुम्हाला हे उपद्व्याप करायला? आणि आता ह्या इंटरव्ह्यू टेलिकास्ट झाल्यानंतर सगळ्यांना कळणार
ज्यांना माहित नाही त्यांना पण की आपण बेस्ट फ्रेंड डू यू आपल्याला हे दाखवायचंय का लोकांना? पहिली गोष्ट तर एक मिनिट त्यांना रियालिटी सांगूयात की तुझे बेस्ट फ्रेंड जे आहेत त्यांची अवेलेबिलिटी नव्हती. अच्छा म्हणून तुला यांना चलो फिर आज ये इंटरव्यू में एडजस्ट कर लेते. माझी मैत्रीण माझी बेस्ट फ्रेंड दोघींची नजर दृष्ट काढून पण दृष्ट अशा नात्यासाठी म्हणताय. अदरवाईज सौंदर्यासाठी तर तुम्हाला माहिती आहे की आमच्याकडे आमची मैत्री टिकण्याचं कारणच आहे की आमच्याकडे आमच्या अख्ख्या सर्कलमध्ये एकच सौंदर्यवती आहे. त्यामुळे आम्हाला काय क्लॅरिटी आहे आम्हाला. क्लॅरिटी आहे. पण ना नेहमी मृणालताई सांगतात की मी त्रास देते हर्षदाताईंना. ऑफकोर्स म्हणजे माझा जन्मच त्याच्यासाठी झालेला सगळ्यात मोठा त्रास आहे की बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेतच पण हिला त्रास देणे ह्याच्यासाठी हिची बहीण जी आहे अर्चना तिचा आणि माझा या दोघींचा जन्म त्याच्यासाठी झालेला आहे. असं हिचं आयुष्य असं सुखी जात आहे किंवा आनंदी दिसते तर लगेच काहीतरी आम्ही त्रास द्यायला नाही बट जोक्स असाइड दिस इज रिअल सरप्राईज. आणि मला खरंच माहिती नव्हतं. मी माझ्या सेटवर आहे लक्ष्मी निवासच्या आणि फ्रेंडशिप डे आहे हेच ऍक्च्युली डोक्यातनं गेलं होतं कारण मित्रपरिवार आमच्या दोघींचाही मोठा आहे आणि आम्ही समृद्ध आहोत त्या बाबतीत. पण येस दिस इज अ ब्युटिफुल सरप्राईज की देशपांडे आली आहे कारण यक्ष वर्ष आम्ही मित्र आहोत पण आम्ही कधीच असा कुठला इंटरव्ह्यू वगैरे केलेला नाहीये. कारण ती पण असं काही इंटरव्ह्यू करण्यात बिलीव्ह करत नाही आणि मी सुद्धा म्हणजे ह्या मुलींना तर अनुभव येतोच. त्या इथे वेगळं बीटीएस शूट करायला आला की माझ्याकडे बघतात आणि तिकडे तिकडे फ्री आहे बती कर असं वगैरे करून मी पाठवते. हल्ली तर ते येतच नाही जाऊ दे ताई तू मनाई करण्यावाली आहे तो काय को. पण दिस इज अ नाईस सरप्राईज. थँक्यू आय मस्ट से थँक्यू आणि थँक्यू तुम्ही आलात. पण सगळ्यात आधी थँक्यू मी तर मृणालताईला बोलेल. एक फोन केला आणि त्या लगेच हा चालेल तू मला तारीख सांग मी लगेच करायला तयार आहे. पण हे जर तू मला म्हणालीस तर मी आली असती कारण आम्ही मला वाटतं एकमेकींना भेटण्याची कुठलीच संधी मिस केली. येस पण तेच ना आणि मी त्यांना एक तारीख सांगितली की आपण 1 तारीखला करूयात का तर त्या मला लगेच नाही म्हणाल्या. त्या बोलल्या की हर्षदा ताईची सुट्टी असेल कारण की आईचा वाढदिवस आहे. मला हे खूप आवडलं. अगं कसं नाही लक्षात ठेवणार तू ज्या घरात माझ्यापेक्षा तिला जास्त मान मिळतो माझ्या आईकडून त्या आईचा बर्थडे ती कसं विसरेल नाही का? नाही अदरवाईज मी बर्थडे विसरते पण अगदीच 3-4 बर्थडे विसरते ना बेटा. तिला कोणाचंच काहीच लक्षात नसतं. आमच्याकडे एक विशिष्ट प्रकारची मेमरी आहे ज्याच्यामध्ये काहीच नाहीये. स्वतःचा बर्थडे पण विसरतात ना विसरेल पण ती जर आम्ही सतत त्या विषयावर चर्चा नाही झाली तर मग रात को हम लोग आ रहे वगैरे असं. पण अदरवाईज तिच्या आयुष्यात माणसं आहेत जी फोन करतात की मृणालताई उद्या वाढदिवस आहे माझा किंवा वाढदिवसाच्या दिवशी मृणाल माझा वाढदिवस विश करतेस का किंवा मग हर्षदा खानविलकर आहेत जी तिला मेसेज करते भाई आज इसका बर्थडे है तेरे को अगर विश कर. बघ किती ब्लेस्ड आहे मी. चालता फिरता कॅलेंडर आहे माझ्यासोबत. पण मला हे ऐकायचं की तुमच्या मैत्रीची सुरुवात कधी झाली? ताईला मी विचारल्यावर ताई मला बोलल्या की काम करताना सगळेच मित्रमैत्रिणी असतात पण काम जेव्हा सुटतं किंवा आपला जेव्हा गॅप पडतो तेव्हा खरी मैत्री आहे की नाही हे समजतं. पण मला वाटतं तेच होतं खरं तर माझं तिच्याबद्दलचं मत हे फार बरं नव्हतं. पण ते खूप आधी म्हणजे तेव्हा मी तिच्या बरोबर काम करत नव्हते. आम्ही एका शो मध्ये होतो तेव्हा 2001 मध्ये वगैरे. तेव्हा तिचे एवढे केस होते आणि पण नाही त्याच्या आधी 99 वगैरे. हा पण मी वर्तमानमध्ये जॉईन झाले होते उशिरा. तर वर्तमान नावाचा एक शो होता जो पुण्यात शूट व्हायचा आणि तोपर्यंत ही त्या शो मध्ये सिनियर होती. त्यामुळे तिचं एक असं एक प्रस्थ होतं की ती आणि टीम असं वगैरे ती मज्जा करते वगैरे आणि ती मला इग्नोर करायची. तिने असं मला बघितलं की ती असे कोण आहे असं करून. तर दॅट इज माय फर्स्ट मेमरी ऑफ मृणाल देशपांडे विच इज ट्रू. मृणाल तू असं करून काही होणार नाहीये. इट इज ट्रू. नाही देर इज अ पॉसिबिलिटी की तुझ्या मी लक्षातच आले नाही. मी नेव्हर शॉट बट वेर एव्हर आय हॅव कम. रात्री तो कोण तो हे करायचं चिंटूचं वाडकर सो गेट टुगेदर वगैरे आय रिमेंबर ना. तर ओळख नसेल म्हणून तिने आणि शी वॉज बिझी इन हर ओन लाईफ कारण तिचा ऑलरेडी ग्रुप होता ना आणि मी नवीन एंट्री होती सो माझी कोणाची तसं परिचय नव्हता. सो ती फर्स्ट मेमरी आहे तर आहे ना. ती मेमरी हळूहळू चांगली होत गेली ही चांगली गोष्ट आहे पण ती फर्स्ट मेमरी होती. ती म्हणो नाही म्हणो ओके. ती स्वतःला श्रीदेवी समजायची तेव्हा पण आता पण समजते. पण आता कसं आहे की आता आमच्यामध्ये एक वेगळा बॉन्ड नक्की आहे. पण येस दॅट इज माय फर्स्ट मेमरी. मग त्याच्यानंतर काही वेगळ्या कारणांसाठी आम्ही ट्रेडिशनल कार्यक्रमानिमित्त भेटलो होतो. आमच्या मैत्रिणींनी म्हणजे राधिका ही सुकन्या मॅम यांनी एक भोंडला केला होता आयोजित. त्या वर्षी मला वाटतं आम्ही
कॉन्व्हर्सेशन केलं किंवा शी स्पोक टू मी, आय स्पोक टू हर, एक कार्यक्रम एकत्र केला. त्यांनीच केला, मी आपलं नुसतेच त्यांनी मला मान देऊन बोलवलं होतं त्या कार्यक्रमाला. बट आय थिंक त्याच्यानंतर वी नेव्हर थॉट की इमिजिएटली एक असा शो आम्ही करू की ज्यांनी आमच्या दोघींचंही आयुष्य बदलेल, पर्सनली आणि प्रोफेशनली. सो 2011 मे, तिच्या वाढदिवसाच्या दिवशी शो सुरू झाला. वा. 1 मे 2011 पुढचं पाऊल नावाची मालिका ही ऑन एअर गेली. त्याच्या 1 महिना आधी आम्ही शूटिंग सुरू केलंय. ते वाहन चालक आहेत माझे, त्यांना पगार मी देते, त्यांचं नाव गुलामबाई आहेत, पण ते कामाला तिच्याकडे. गुलामबाई. एरवी दुसरं कोण असतं ना तर ते आले असते क्या चाहिए वगैरे असं इतकं एम्बॅरेस मला करून गेले असते, पण ह्यांच्याकडेच ते कामाला असल्यामुळे ते आलेले आहेत. थँक्यू गुलामबाई. पण मृणालताई, तुझ्यासाठी सांग की ही फ्रेंडशिप हिची सुरुवात कुठे झालेली किंवा तुझं फर्स्ट इम्प्रेशन त्यांना बघून कसं तयार झालेलं? ही जसं एकदम थेट म्हणाली की ही मला फार काही आवडेल, तसं असं काही माझ्या बाबतीत असं नाही झालं. पण मला असं ही खूप फिल्मी वाटली होती जेव्हा ती कोणालाही भेटली तरी कशी आहेस तू, काय आहेस असं. तर ती माझ्या नवऱ्याला हाय हॅलो ओळखत असल्यामुळे ती कधी कधी मला असं म्हणायची, हाय बाबू कशी आहेस तू, हां प्रोड्युसर कशी आहेस तू असं. आणि मला असं की बाबू प्रोड्युसर का असं म्हणते ही मला, छान आहे वगैरे असं. तर मला जरा ती फिल्मी वाटायची असं. तर त्याच्यामुळे तिच्याशी पटकन बोलताना मी जरा हातचं राखून जेव्हा आम्ही हे करायला गेलो. पण जेव्हा आम्ही भोंडला केला तेव्हा एका फोन कॉलवर ती आम्हाला हेल्प करायला आली. कारण की मी आणि राधिका आम्ही जेव्हा करायला घेतलं तेव्हा आम्हाला फार तसं कोणी ओळखत नव्हतं, पण करायचं होतं. तर तो ऑर्गनाईज करताना एका फोनवर सुकन्याताई आणि हर्षदा आमच्यासाठी तिथे उभ्या होत्या आणि इतका कमाल तो इव्हेंट झाला. सो मला असं वाटतं तेव्हा मला असं झालं की अरे ये यारो का यार है ये. आणि मग एकत्र काम करायला लागलं तर पहिल्यांदा असं होतं ना, प्रत्येक आर्टिस्ट जरा सेल्फिश असतो की मी माझा रोल कसा आहे, माझे डायलॉग कसे आहेत, माझं फुटेज कसं आहे, आपण ह्या लेवलला असतो, अच्छा आहे. पण हळूहळू जेव्हा तुम्ही एकमेकांसोबत काम करता, तुम्हाला तुमचं एकमेकांचा स्वभाव कळतो, सगळं कळतं ना, मग तुझं अरे हा सीन तुझा आहे, हा कमाल कर, मग हे असं कर ना, हा डायलॉग तू घे, मग हे असं सगळेच आम्ही करायचो. पण जसं मी तुला सांगितलं की सिरियल करत असताना आपण आपला कम्फर्ट बघतो. ही माझं कम्फर्ट होती की मला हिच्याबरोबर रोल करायला आवडतो, हिच्याबरोबर काम करायला आवडतं, हिच्याबरोबर रूम शेअर करायला आवडते, पर्सनल काही गोष्टी शेअर करायला आवडतात. पण खरी मैत्री सुरू होते जेव्हा प्रोजेक्ट संपतं. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही रोज भेटत नाही तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीची किती आठवण येते पेक्षा तुम्हाला तुमच्या आयुष्यात त्या व्यक्तीची किती गरज भासते, ती खरी फ्रेंडशिप. आणि तिथून खरी फ्रेंडशिप तुमची सुरू होते. तर मला असं वाटतं सो ट्रू, सो ट्रू. म्हणजे आम्ही पहिला माय लाईफ विदाउट हर्षदा आय कॅन नॉट इमॅजिन माय लाईफ. आणि माय लाईफ इज नॉट विदाउट मृणाल. देर इज नो ऑप्शन. म्हणजे ती तरी तिच्याकडे हा ऑप्शन असू शकेल. पण ना मला खूप आवडतं हे की जेव्हा आपण सहकलाकारांसोबत तुमच्या दोघांच्याही म्हणजे ज्या आजूबाजूला असतात ना, कधीच कॉम्पिटिशन नाही दिसलंय, कधीच. हा, कारण तिच्याबरोबर कसं कॉम्पिटिशन करणार आपण नाही. पण जे तुम्ही कोणत्याही सेटवर असता, म्हणजे आता ते त्यांच्या सेटवर असता, तुम्ही कधीच आहे ना त्या सेटवर पण एकमेकांमध्ये कोणामध्येच कॉम्पिटिशन नाही दिसलं. आणि मला असं वाटतं त्याचं मुख्य रिझन ना तुम्ही असता, कारण तुम्ही ते ना एक एन्व्हायरमेंट असतं ना ते बनवून ठेवता. मला असं वाटतं मुळात ना कॉम्पिटिशन कुठून येते, जेव्हा क्लॅरिटी नसते, जेव्हा आपण इन्सिक्युअर असतो आपल्या टॅलेंट बद्दल, तेव्हा ती तो प्रॉब्लेम सुरू होतो. इकडे प्रॉबेबली ना हा स्कूलिंगचा भाग आहे. आमच्या जनरेशन मध्ये बऱ्याच अभिनेत्री, म्हणजे मी नेहमी सांगते तुला की व्हॉट एव्हर आय एम टुडे ह्याच्यात खूपसा वाटा हा सुकन्या कुलकर्णींचा आहे. की त्या जसं सेटवर वागल्यात, माझा जो खूप पहिला इम्पॉर्टंट शो होता आभाळ माया, की तेव्हा त्या जसं वागायच्या टीमशी किंवा को ॲक्टर्सशी, दॅट हॅज इन्स्टिल्ड व्हॅल्यूज इन अस. मला वाटतं सुकन्या मॅमचा मृणालच्या आयुष्यावर पण खूप इम्पॅक्ट आहे की पर्सनल टू प्रोफेशनल रेडी. अँड दॅट इज व्हॉट वी हॅव लर्न फ्रॉम हर. म्हणजे चुकीच्या गोष्टी आपण कधीतरी आपल्या आजूबाजूला शिकतो ना, त्या न शिकता मला वाटतं आम्ही मॅमच्या बेस्ट गोष्टी ज्या आहेत त्या उचलून आणलेल्या आहेत आणि त्या आम्ही
त्यांनाही माहित नाही की त्या आम्ही त्यांच्यातनं घेतल्या आणि त्या पुढच्या 20 वर्ष आम्ही त्या इम्प्लिमेंट करतोय. आणि जसं मृणाल म्हणाली की इट्स ऑल अबाउट बिंग सिक्युअर इन युअर ओन स्किल. तर कॉम्पिटिशन म्हणजे तो शो करत असताना ॲक्च्युली पुढचं पाऊल करत असताना आमच्यासाठी पण आम्ही एकमेकींबरोबर काम करणं नवीन होतं. थॉट प्रोसेसेस आमचे वेगळे आहेत, काम करण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणजे मला हे सांगायला खरंच आवडेल की ती खूप अभ्यासू नटी आहे, ती खूप विचार करते. तेवढी अभ्यासू मी नाही. ती असं फ्रिव्हिलसली कुठला सीन करत नाही, तिचं खूप लक्ष असतं सीनमध्ये. ती गोष्ट मी तिच्याकडून शिकलेली आहे की आपण फ्रिव्हिलस असू शकत नाही सीनमध्ये. आपण छोटा सीन मोठा सीन आपण त्याच्यावर मेहनत घेतली पाहिजे. म्हणजे आज इतक्या वर्षानंतर सुद्धा तिने जर एखादी ऑडिशन दिली, तिचा जर एखादा नवीन मालिका येते तर ती मागे लागते मला की तू पहिला एपिसोड बघ. मी नाही करत तसं. सो आय ऑलवेज फील की शी इज मोर फोकस, विच इज सच अ एक्स्ट्रीमली ब्युटिफुल पार्ट अबाउट हर. की इतकी वर्ष काम केल्यानंतर खरं तर आपण आपल्याला माहिती असतं की हे होईल आपल्याकडून, पण ती इतक्या वर्षानंतर सुद्धा ती तिच्यातली बेस्ट क्वालिटी आहे की प्रत्येक नवीन शो हा तिच्यासाठी पहिला शो असतो आणि आता पहिल्यांदा आपल्याला काहीतरी करायचंय. मग त्या रोलमध्ये आपल्या बाजूने आणखीन काय काय आणता येईल ह्याचा खरंच ती अभ्यास करत असते, विचार करत असते, शेअर करत असते, डिस्कस करत असते. म्हणजे शी इज नॉट अ सेल्फिश ॲक्टर की आता मी माझी ऑडिशन गपचूप देते, गपचूप जे होईल असं नाही. जी खूप लोकांमध्ये क्वालिटी असू शकते. बट व्हॉट इज बेस्ट पार्ट अबाउट हर विच इज जी शिकायला पाहिजे आपण, की ती रेडी असते तुमच्याकडनं शिकायला. येस, ती रेडी असते तिचं नॉलेज पुढे द्यायला की मुझे लगता ऐसा होना चाहिए. ही खरंच तुझ्यातली, मला माहित नाही मी कधी सांगितलंय का तुला, पण ही खरंच तुझ्यातली चांगली क्वालिटी आहे की शी इज ऑलवेज रेडी स्टुडंट व्हायला, जी कुठल्याही ॲक्टरसाठी वरचा दर्जा क्वालिटी आहे. पण हेच आपण आपल्या सिनियरकडनं शिकलेलो आहेत ना. तुम्ही शिकत राहता आणि तेच तुम्ही कॅरी फॉरवर्ड करत राहता. जसं सेटवर सगळ्या सेटला घेऊन कसं चालायचं हे मला असं वाटतं पुढचं पाऊलमध्ये जितक्या लोकांनी काम केलेलं आहे ते सगळेजण तुला हे सांगतील की हर्षदा जर कुठल्या सिरियलमध्ये असेल तर एका व्यक्तीची काळजी नाही घेणार ती. म्हणजे कदाचित ती माझी कमी घेईल कारण की हां ठीक आहे तेरा हो जाएगा बाद में, पण बाकीचे सगळ्या जणांची ती आधी घेईल काळजी. तू जेवलास, चहा पे, काही हे झालं, तुझं पाणी झालं, हे केलं ते केलं, काय प्रॉब्लेम आहे तुझ्या आयुष्यात, काय झालं घरी, काय प्रॉब्लेम आहे, सगळे तुझ्या घरच्यापासून ते वर्क प्लेसपर्यंत तुझा कम्फर्ट कसा महत्त्वाचा आहे हे बघणं हा तिचं मूळ स्वभाव आहे. हे म्हणजे आम्ही बाकीचे सगळेजण तर सोड, वेलणकर बाबा पण हे मान्य करतात की हर्षदा म्हणजे पुढचं पाऊल इज इक्वल टू एंटायर टीम इज इक्वल टू हर्षदा. कारण की ती अख्खी 6 वर्ष एखादी मालिका चालणं आणि एक रूम शेअर करणं आणि सगळे सिनियर म्हणजे पहिली कास्ट पहिल्या दिवशी ते शेवटच्या दिवशीपर्यंत तीच असणं ही फार रेअर गोष्ट आहे. आणि हसत खेळत. म्हणजे 6 वर्ष रोज दुपारी असं 2 काउच, त्याच्यामध्ये टेबल, सगळ्यांचे डबे, शूटिंगचा डबा, असं 6.25 वर्ष आम्ही रोज एकत्र जेवलोय. रोज एकत्र जेवलोय. असं कुठलाही मोमेंट आला नाही की 2 लोकांचं भांडण झालंय त्यामुळे आता पुढचे 8 दिवस लोक आपापल्या मेकअप रूम मध्ये जेवतायत वगैरे. 6.25 वर्ष एव्हरीवन दुपारी 1:30 वाजता सगळे टेबलवर. पण पुढचा पाऊलचा असा विषय निघाला तर मला एका सांगा, त्या सेटवर घडलेली एखादी गंमत किंवा किस्सा असतो ना की तो तुम्ही नेहमी आठवता आणि हसता, तो कोणता आहे? ते फार सांगण्यासारखे नाही आहेत. हे बघ खरं सांगू, आमचे सगळे किस्से ना लालापासून सुरू होतात आणि वेलणकरांवर संपतात. नाही पण मला वाटतं एक किस्सा आहे जो माझ्या हृदयात आहे कारण तो घडला लालामुळेच. आणि मला वाटतं आता आमची मैत्री 2011 ते 2025 त्याच्यात एकदाच माझा आवाज मृणालवर वाढला होता आणि आय विल टेक दिस अपॉर्च्युनिटी टू से सॉरी. पण लालाच्याच काहीतरी गोष्टीमुळे आय डोंट रिमेंबर आणि मी पहिल्यांदा जवळजवळ भांडणाच्या नोटपर्यंत आमच्या दोघींचाही सूर गेला होता. पण शी बिंग शी आणि तिच्या मनात माझ्याबद्दल असलेलं प्रेम, त्यामुळे तिने मग तो सूर एक खाली आणला. नाहीतर आमच्या मृणालचा सूर खाली जात नाही बरं का. त्यामुळे मला वाटतं पहिल्यांदाच असं झालं की माझा सूर वाढला आणि भांडणाकडे जाणारा तो होता.
तिच्या लक्षातही नाही, हा तिचा चांगुलपणा आहे. बट सॉरी फॉर दॅट, इट वॉज ऑल बिकॉज ऑफ लाला बेटा. विल डिस्कस दॅट लेटर. ओके ओके. पण असा एक गुण ताईकडे पण आहे. एक किस्सा, लाला च मार्क म्हणजे लालाचा काहीतरी डायलॉग होता आणि वेलणकर बाबा येणार होते. तर लाला म्हणला की माझं पाठ आहे हा बाबा तुमच्याकडे, तर तुम्ही येताना ना काहीतरी मला असं साईन द्या वगैरे असं काहीतरी करा. तर बाबा म्हणले हा ठीक आहे करतो. मग लाला असा कॅमेराकडे फेस करून हे करत होता आणि बाबा आले आणि तू मला कुठे सांगितलंस की काय करायचं, तू मला म्हणलास की काहीतरी असं एक तुम्ही हे करा की मला कळलं पाहिजे तुम्ही आला. प्रदीप काका वॉज द यंगेस्ट आमच्या टीम मध्ये आणि सगळ्यात खोडकर प्रदीप वेलेणकर. असे किस्से आहेत ना छोटे छोटे जे सिच्युएशनल. आणि कधी कधी आपल्याला काही काही मोमेंट्स मध्ये आपल्याला आपलं नातं स्ट्रॉंग होतंय किंवा बदलत जात आहे. एक को ऍक्टर पासून मित्र असा प्रवास जो असतो. तर आम्ही शूट करत असताना मृणालच्या वडिलांची तब्येत खूप बिघडली आणि शी लॉस्ट हर फादर. तर ज्या दिवशी मृणालचे बाबा नागपूरला होते तर ना असं मृणाल, मला अजूनही ते व्हिज्युअल आहे माझ्याकडे, जेमिनीला मागच्या डोर होता एक आणि एक फ्रंट लिफ्टमध्ये होता. मृणाल ना अशी मागच्या डोरनी आली होती आणि आय जस्ट गॉट अप अँड हग्ड हर. आय थिंक दॅट इज द मोमेंट वेन आय रिअलाइज्ड की she has crossed that line of being just a co-actor with me. And you know, I feel for her is something that I think I realized that day. येस, सेम मलाही विचारायचं, कधी रिअलाइज झालं की हर्षदाताई म्हणजे खूप चांगली आणि जवळची, जसं आपण बेस्ट फ्रेंड्स जे आता म्हणतो, रोज जाणवतं तिला रोज. मला माझं तर हे म्हणणं आहे की आय फोर्स्ड माय सेल्फ ऑन हर. ती मला नेहमी म्हणायची की सिरियल खतम, अपना नाता खतम, बस हो गया, दोबारा मुझे मिलना नहीं. नाही, मी म्हणायचे की वेडी आहेस का, मी तर तुला रोज फोन करून हॉन्ट करणार, हॅलो मी मैत्रीण, मी तुझी बेस्ट फ्रेंड, असं मी तुला रोज फोन करून एकदा तरी सांगणार. पण आपण या गोष्टी ऍक्च्युअली करू नाही शकत. म्हणजे आता इतके शोज आपण करतो, असं कुठला एक मोमेंट नाहीये माझ्या आयुष्यात की मी हर्षदा ग्रॅज्युअली ती काय म्हणू त्याला, नाही ग्रॅज्युअलीच आपण आम्ही एकमेकींच्या आयुष्याचा भाग झालो. कारण मी जसं तुला म्हटलं की असं नव्हतं की आम्ही भेटलो आणि मग सेम गोष्टीवर आम्ही बॉन्ड करतो वगैरे, असं काही नव्हतं. इट हॅज बीन, तिच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत, माझ्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत, थॉट प्रोसेसेस वेगळे आहेत, काम करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. पण एक इन्सिडेंट की जेव्हा हिला करोना झाला होता ते शी वॉज हॉस्पिटलाइज्ड आणि मला चिडली होती मृणाल. मला उशिरा कळलं आणि मला कुठून तरी वेगळीकडनं कळलं, हिने मला फोन करून सांगितलं नाही. तर मला त्या गोष्टीचं त्या क्षणी मला वाईट वाटलं. वाईट म्हणजे की अच्छा ही मैत्री खोटी आहे मग आता, म्हणजे हे आता आपण जे मैत्री मैत्री म्हणत होतो तर ही ॲक्च्युली नाहीच आहे. सो मी त्या इतक्या ह्याच्यामध्ये गेले होते की अच्छा हर्षदाच्या लाईफमध्ये आता माझं महत्त्वच नाही आहे. म्हणजे ती जर तिच्या पेनमध्ये मला फोन करू शकत नाही, इट मीन्स की आय एम नॉट हर फ्रेंड, आय एम नॉट हर बेस्ट फ्रेंड. बेस्ट फ्रेंड तर ठीक आहे, फ्रेंड होता है, बेस्ट तो अलग बात आहे. तर मला ना त्या गोष्टीचं रागपेक्षा ना वाईट आणि ते इतकं जास्त मला हे झालं होतं. तर मी तिच्याशी बरेच दिवस बोलले नव्हते. असं नाही बोलत होती पण व्हेरी फॉर्मल असं. देन मग मी एक दिवस बसले तिच्याबरोबर आणि सांगितलं तिला, म्हटलं की ही फ्रेंडशिप टिकू शकत नाही जर तू मला तुझ्या पेनमध्ये फोन नाही केलास. बरोबर आहे की कॉफी पिणे आजा, पिक्चर देखने चलते हैं, किंवा माझ्या बर्थडेला असे ढेर सारे गिफ्ट, मी आता 40 वर्षाची झाली तर 40 गिफ्ट घेऊन तू आलीस म्हणजे तुझी माझी मैत्री चांगली आहे. तर याचा अर्थ ती 40 आहे असं नाही. नो, त्याच्यापेक्षा थोडी कमी आहे. असं नाही का म्हणाली 50 गिफ्ट 40 कसं म्हणू, ये देखो ये है इनकी रियालिटी. तर त्या क्षणी असं की नाही तुम्ही सायलेन्स, आम्ही इंटरव्ह्यू करतोय. सो तेव्हा मला असं की नाही की ती
माझ्या आयुष्याचा एक भाग आहे आणि फार अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि तो मला हवा आहे. नाही नाही, आणि आय ऑल्सो रिग्रेट दॅट. फक्त कधी कधी काय होतं माहिती, आपण काही गोष्टी, फॉर एक्झाम्पल मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते, आई, मी, माझा भाचा, असं तर टू मच प्रेशर बिकॉज आणि कॅन यू बिलीव्ह इट, 30 जुलै वॉज दॅट डेट आणि आईचा वाढदिवस 2 दिवसांनी. आई हायपर, मी हायपर, कुशलला काहीतरी, माझा भाचा, आणि त्याची आई, तिला कोविड झालेला आहे आणि ती एका ठिकाणी आहे. आणि माझ्या डोक्यात असं आहे की संजय जाधव, त्याला माहिती आहे, तर तो जिसको जिसको बताना वो करेक्ट बताएगा. अनफॉर्च्युनेटली त्यांना वाटलं की मीच सांगणार. सो ये चक्कर में, आणि आईला आता काही ये प्रेशर में, बट व्हॉट शी सेइंग इज राइट कि द फर्स्ट थिंग आई शुड हैव डन इज कॉल हर एंड जस्ट इन्फॉर्म हर कि ऐसा हो रहा है, बाकी डिटेल बाद में बात करेंगे. तर होपफुली तसा प्रसंग आमच्यावर आता यापुढे येणार नाही हॉस्पिटलायझेशनचा. तर आणि आला तर मी सांगून ठेवलंय आता सगळ्यांना, भाई पहिला उसको फोन करना, बाद में कोण झेलेगा. नाहीच येणार. आता मला असं वाटतं, म्हणजे मृणालताईशी एकदा सेटवर बोललेली आणि तेव्हा ताई काय म्हणाले ना ते का, हर्षदाताई माझ्यासाठी इमोशनल कॉर्नर आहे. सो मला आता ते एक इमोशनल कॉर्नर तर जाणवतंय खरं तर. कॉन्शियस आहे, ती माझं कॉन्फिडन्स आहे, ती माझं ब्लेसिंग आहे, माझ्या रामाची कृपा आहे ती. नाही, मला वाटतं जसं आपण म्हणतो ना की मैत्री खरी केव्हा सुरू होते, जेव्हा ऍक्च्युली तुम्ही एकत्र काम नसतो. माझ्या आयुष्यातल्या सगळ्या मैत्री ज्या आहेत ह्याचा आणि माझ्या कामाचा खरं तर काही संबंध नाही, फक्त ते भेटतात मला कामामुळे. म्हणजे वेदर इट इज मृणाल, वेदर इट इज सुयश, वेदर इट इज आशुतोष, ही माझ्या आयुष्यातली 3 माणसं आहेत. संजयचं नाव याच्यात नाही घेत कारण ते थोडं त्या पलीकडे जातं, बट येस, तो माझा बेस्ट फ्रेंड आहेच. तो रादर मृणालचा जास्त बेस्ट फ्रेंड आहे आता, म्हणजे ही इज मोर वरीड फॉर हिम और इक्वली वरीड फॉर हिम ॲज आय एम. सो हा संजयनी कमवलेला मित्र आहे, यु नो, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. अँड सेम गोज संजयला पण तिच्याबद्दल काय वाटतं हेही मला माहिती आहे. सो त्याच्यासाठी शी इज लाईक अ सिस्टर फ्रेंड, यु नो, की डिपेंड कर सकते हैं हम मृणाल पे, बट मृणाल पे कोई भी डिपेंड कर सकता है. ती मृणालची बेस्ट क्वालिटी आहे की तुम्ही तिच्यावर कुठल्याही पद्धतीने डिपेंड करू शकता. सेम पिंच. म्हणजे आय नो ती माझ्या आयुष्यातली ती व्यक्ती आहे की उद्या माझं काही बरं वाईट झालं, नाही होत का, एवढ्या लवकर नाही जात नाही, पण जर झालं तर मला माहिती आहे की माझ्या आईचं करणारी माझ्या बहिणीबरोबर ती असेल. नॉट बिकॉज करायला लागेल, बट तिला ते तिचं इमोशनल कर्तव्य वाटेल, म्हणून की हे तर नॅचरल आहे, की हे तर आपल्याला करावंच लागणार. तिच्या बहिणीवर माझं प्रेम आहे. हा, माझी धाकटी बहीण आहे, त्या दोघी जास्त मैत्रिणी आहेत, त्यांचे एक ग्रुप आहे. हर्षदाला त्रास देणे हा एक नावाचा ग्रुप आहे त्याच्यात. बट आय थिंक मित्र म्हणून जेव्हा तुम्ही इतके सिक्युअर होता ना की तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला काही झालं तर तुमच्या माणसांची, म्हणजे माझी आई आत्ता या क्षणी माझ्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट व्यक्ती. तर माझ्या अपरोक्ष माझी सख्खी बहीण आहेच, पण कोण आहे की जिचं लक्ष असेल माझ्या आईकडे, तर दॅट इज मृणाल देशपांडे. आय थिंक ह्या नोटवर जेव्हा तुम्ही पोहोचता ना, त्याच्यानंतर मग तुम्हाला तुमच्या मैत्रीसाठी, ती चांगली राहण्यासाठी काही करावं नाही लागत. देन इट्स लाईक अ मॅरेज, जिथे तुम्हाला रोज काम करायचं आहेच मैत्री, ते नातं जपण्यासाठी, पण ही सिक्युरिटी त्या नात्यात आलेली खूप ब्युटिफुल असते. म्हणजे जी काही लग्नांमध्ये येत असेल यक्षवर्षांनी, की जिथे तुम्हाला माहिती आहे त्या नात्यावर काम करायचंय, पण तुम्हाला त्या नात्याबद्दल इतकी गॅरंटी आहे ना की छोटी मोठी चीज उसको हिला नहीं सकता है. सो आई थिंक दैट इज व्हाट आई हैव अचीव्ड विथ हर, की छोटी मोठी चीजें आके हमको हिला नहीं सकते, और हमको मानना ठीक है. लग्नाच्या काही वर्षानंतर असं म्हणतात ना, नवरा बायको असे बहीण भावासारखे दिसतात, आपण पण असे बहिणी बहिणी नाही दिसत, पण नाकाचं काय करायचं. बरोबर. हो, तिला नाकच नाहीये, ते यायचंय अजून, तर माझ्या नाकावर चाललंय सगळं, असं आमचं म्हणणं आहे. मला हिचं नाक जाम आवडतं. बाकी सगळं ऍक्टिंग बिक्टिंग ठीक आहे. अक्कासाहेब बोल, अक्कासाहेब बिकॉज ऑफ हर नोज, नॉट बिकॉज ऑफ माय परफॉर्मन्स. ते सगळं. पण तुला मी सांगते की आपण हळूहळू नात्यात सिक्युअर कसं होत जातो, की बऱ्याच वेळेला ना पुढचं बोल करताना आम्ही कॉम्बिनेशन सीनला उभं असायचो आणि पहिला वाक्य माझं गेलं आणि कट झालं तर ती मला सांगायची सूर सूर सूर. ही सिक्युरिटी ऑफ युअर फ्रेंड्स शायनिंग इज सो इम्पॉर्टंट. मी तुला सांगते, आता लक्ष्मी निवाससाठी जेव्हा मी ऑडिशन देत होते तेव्हा एक शो सोडून मला यायचं होतं, तर माझ्यासाठी ही आणि आशू मॉरल कंपास होते. मॉरल कंपास सोडून ही ती 2 माणसं होती जी वेर ऑलमोस्ट प्रेइंग फॉर मी.
की हा रोल तिला मिळावा, हा रोल तुला करायलाच पाहिजे, तू चांगलं करते, आठवणीने माझा पहिला एपिसोड बघून की ते चांगलं वाटतंय, त्याच्यात आणखीन बेटरमेंट होणार आहे. आणि हू डज दॅट? कमाल कमाल. आणि तिचं माझा पहिला टेलिकास्ट झाला त्या रात्री जिथे मी शूट करत होते, ती आणि तिचा नवरा केक बिग घेऊन आले होते. कारण हा शो माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट होता, किंवा मी खूप वर्षांनी मी एखादी भूमिका करायला घाबरले होते. त्याची जाणीव ठेवून हे बरोबर होतंय आणि प्रेइंग फॉर मी, आय थिंक असे खूप ऑडियन्स फ्रेंड आहेत, म्हणजे फ्रेंड्स जे ही सिरियल बघतात, लक्ष्मी निवास, तर ज्यांच्याकडे हर्षदाचा नंबर नाही, असे खूप मेसेजेस मला येतात की आजच्या एपिसोडमध्ये ना हे खूप छान झालं, आजच्या एपिसोडमध्ये हे का असं दाखवलं, हे सगळे, मग हर्षदाने हा सीन खूप चांगला केला, प्लीज कन्वे दिस. मी ते सगळे मेसेजेस तिला पाठवते. असे खूप मेसेजेस, म्हणजे माझे फ्रेंड आहेत ऑस्ट्रेलियामध्ये पण आहेत, ते पण मला मेसेज करतात, म्हणजे तिकडे पण ही सिरियल बघितल्या जाते आणि तिला मेसेज करतात. तर माझी तर खूप इच्छा होती की तिने हा रोल करावा, आणि कमाल करते ती. ती दिसते आहे लक्ष्मी. मला वाटतं मैत्रीचा हा टेस्टिंग पार्ट असतो की जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रासाठी ते विश करत असता आणि तुम्ही तेवढंच लक्ष तिथे देताय की ते काम करेक्ट होतंय की नाही, जबकि तुम खुद एक ऍक्टर हो, तुमको जरूरत नाही आहे हे करणे की. पण मला वाटतं नातं आपलं किती सिक्युअर आहे ह्या गोष्टींमध्ये कळायला लागतं की यू आर देअर टू सपोर्ट इच अदर. तुम्ही फक्त खायला प्यायला टाइमपासला नाही आहात, आणि तुम्ही दोन्ही जरी सेम प्रोफेशनमध्ये असाल, सेम एज ग्रुपमध्ये आहात, तुम्ही सेम रोल करू शकता, अशा वेळेला तुम्ही तुमच्या मैत्रीण म्हणून फक्त ट्रीट करून तिला इन्स्पायर करता. आय थिंक ही खूप कमाल गोष्ट आहे. एक अक्कासाहेबचा रोल केल्यानंतर तुला जेव्हा लक्ष्मीचा रोल येतो, ॲज अन ॲक्टर म्हणून तुझ्यासाठी ते चॅलेंज असतं की तुला तुझी इमेज, कारण अक्कासाहेब हे कल्ट झालेलं आहे आता, ते त्याला तुम्ही काही बीट नाही करू शकत. ती इमेज सोडून तुला लक्ष्मीच्या याच्यामध्ये जाऊन ते लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. हे ॲज अन ॲक्टर किती कमाल तुला अपॉर्च्युनिटी आहे. तर मला असं वाटतं मी पण तोच विचार केला, ॲज अन ॲक्टर म्हणूनच विचार केला की तू करायलाच पाहिजे ही हे, आणि ती कमालच करते आहे. कॉन्फिडन्स मला होता, पण कारण की शंकाच नाहीये. जरी पुढचं पाऊलचे अक्कासाहेबांचे असे करारीवाले सीन सगळ्यांना लक्षात राहतात, कारण की आम्ही ते रोज करत असल्यामुळे मला तिचे जे इमोशनल सीन आहेत ना, म्हणजे तिचे आणि तिच्या नवऱ्याबरोबरचे सीन, किंवा तिचे आणि तिच्या सासऱ्याबरोबरचे सीन, आणि तिचे आणि स्पेशली माझे सीन्स, जे इमोशनल सीन्स होते ना, ते आम्ही कसे गिव्ह अँड टेक करायचो. त्याच्यामुळे मला असं वाटलं की नाही, ती हा लक्ष्मी करूच शकते, तिची कपॅसिटी आहे, तिने करायलाच हवा. आणि ताई इतक्या उत्तम ते साकारतात ना की म्हणजे प्रत्येक प्रोमो खाली ताईसाठी कमेंट असते. खरंच असते. दोघींकडनं ना मला ऍक्च्युली एक गोष्ट दोघींमधली कोणती आवडते ना, तर तुम्ही खूप माणसं जपलीत आणि शो संपले ना तरी ती माणसं तुमच्या सोबतच असतात. मला सांगा, हे संगतीचा असर होतो की कुठून येते? म्हणजे असं एक असतं ना, ती ऊर्जा कुठून येते? बॉन्ड करण्याचं कारण जरी स्वभाव एक्झिक्यूट करण्याची पद्धत वेगळी असू शकते, की मी डॉमिनेटिंग आहे, ती तशी डॉमिनेटिंग नाही आहे, पण ती ओव्हर सेन्सिटिव्ह आहे. सो ह्या दोन्ही गोष्टी नॉर्मली लोकांमध्ये इंटरॅक्ट करताना त्रासदायक ठरू शकतात. पण मला वाटतं ॲट द कोर आम्हा दोघींना आम्ही बॉन्ड करण्याचं कारण मला नेहमी वाटतं की आम्हाला लोक आवडतात. वी बिलीव्ह इन टेकिंग पीपल विथ अस. आम्हाला दोघींनाही दुसऱ्याचं सक्सेस बघताना मजा येते. कोणी छान काम केलं तर ती उचलून फोन करते. म्हणजे कुठे कार्यक्रमाला चाललो आहे तर ती आजही मला साडीचा फोटो पाठवते, ये पहन रही हूँ, इसके साथ ये पहनू की ये पहनू. हां, म्हणजे आणि दिस इज अ डे टू डे थिंग. म्हणजे आपण प्लॅन करून हे नाही करू शकत. ऑर्गॅनिकली आम्ही डे टू डे टचमध्ये असतो, आणि हे आम्ही प्लॅन नाही केलेलं आहे. ती तिच्या कामात, तिचा संसार, तिचं करिअर सगळ्यामध्ये बिझी आहे, मी माझ्या कामात बिझी आहे, तरी वेळ काढला जातो. आय थिंक जिथे वेळ काढला जातो तिथे आपल्याला कळतं की हे नातं महत्त्वाचं आहे. कारण वेळ काढणं स्वतःहून एखाद्या नात्यासाठी
इज द मेन रिझन नातं सक्सेसफुल व्हायला. येस. म्हणजे आम्ही आमच्यासाठी पण वेळ काढतो आणि आमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी पण वेळ काढतो. पण तुम्ही सगळ्यांच्या लग्नात आहे ना धमाल करत असता. मला सांगा कोणाचं लग्न लक्षात आहे जिथे खूपच धमाल केली आहे असं दोघींनी मिळून? आय थिंक आमच्या सुयशचं लग्न, की मी त्याची संगीत नाईट विसरू शकत नाही. कारण मृणाल देशपांडेंनी एका रात्रीत ती अशी कोरिओग्राफी केली होती आणि आम्ही नाचलो होतो. बट आमच्यासाठी तो इमोशनल दिवस होता सुयशचं लग्न. आणि 4 दिवस ते लग्न आम्ही एन्जॉय करत होतो. आणि इट वॉज लाईक आमचा मुलगा त्याचं लग्न होणं, किंवा आमचा धाकटा भाऊ, आमचा सगळ्यात जवळचा मित्र. सो येस, त्याचं लग्न नाही विसरू शकत. आणि आय थिंक आता आणि तोही आमच्यासारखाच आहे, सगळ्यांना घेऊन चालणारा. सो आमच्या आजूबाजूची माणसं बघशील ना, संग्राम समेळ तसाच आहे, आशू तसाच आहे. जी माणसं आता आमच्या आयुष्यात आहेत, ज्यांच्यावर आम्ही इमोशनली डिपेंडेंट आहोत ऍक्च्युअली, ती सगळी माणसं संजू ऍट द लेअरला माणसं आवडणारी माणसं आहेत. हो, ते एकटे जर्नी करत नाहीत, ते लोकांना एकत्र घेऊन जर्नी करतात. सो आय थिंक तो कोर गोष्ट आहे ती, ज्याच्यामुळे वी अट्रॅक्ट पीपल. तर आम्ही अट्रॅक्ट त्यांनाच करतो जी माणसं पण ऍक्च्युली त्यांचा स्वभाव साधारण तसा आहे. मी आता सुयश आणि मृणाल माझ्या आयुष्यात 2011 मध्ये आले. हो, आणि तेवढ्याच ताकदीने माझ्या आयुष्यात येणारी व्यक्ती ही 2020 मध्ये आली, ते म्हणजे आशुतोष गोखले. बरं, ती माझ्या आयुष्यात आली आणि ते आता नकळत मृणालच्या आयुष्यात आहे. सो ह्या नकळत होणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या कोणी प्लॅन केलेल्या नाहीयेत. की आता आशु इधर जाना है अपने को, तो मृणाल ताई को मैं बोलता हूँ. आता सिन्स ही फॅमिली आहे माझी, तर एक्सटेंडेड फॅमिली. आता माझा वेगळा मॉम्स ग्रुप आहे, ते माझं एकदम कोर ग्रुप. तर जशी हर्षदा आहे तशीच माझ्यासाठी रश्मी आहे, तशीच शुभश्री आहे. म्हणजे माझे जे मॉम्स ग्रुप आले आहेत, ही त्यांना पण फोन करून सांगते, त्यांच्यासाठी पण गिफ्ट पाठवते, त्यांना पण खाऊ पाठवते, जे काही त्यांच्या आवडीच्या गोष्टी असेल ते करते. सो हे आता ना ती फॅमिली मोठी होत चाललेली आहे. माझी नागपूरचे जर फ्रेंड आले, रोशन रोशनी, तर ही त्यांना भेटायला येते. अरे रोशन आ रहा है, ठीक है मैं रुक जा, मैं आती हूँ. तर ते आता ना अशी माझी फॅमिली, माझे फ्रेंड्स, तिची फॅमिली, तिचे फ्रेंड्स, असं नाही राहिलंय आता. आणि तरी सुद्धा आय थिंक व्हॉट इज ब्युटिफुल पार्ट इज जो मृणाल बहुत मानती है, रिश्तों में रिस्पेक्ट. हो, मृणालसाठी ते मी ऍक्च्युली ही गोष्ट तिच्याकडून जास्त शिकले, की हर्षदा प्रेम बिम सगळं असतं, पण एकमेकांबद्दल आदर पाहिजे. विच ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आय हॅव लर्न्ड, अँड दॅट इज समथिंग आय ऑलवेज बिलीव्ड ओनली इन लव्ह, बट स्टेईंग विथ हर हॅज मेड मी बिलीव्ह की लव्ह अँड रिस्पेक्ट गो हँड इन हँड. आमच्या दोघींमध्ये एकमेकींबद्दल असलेल्या आदरामुळे आमच्या आयुष्यात जेव्हा नवीन माणसं येतात, तर आम्हाला खात्री असते आपलं नातं बदलत नाही, आपला परिवार बढ़ रहा है. सो ती इन्सिक्युरिटी कधीच येत नाही की अच्छा तिकडे चाललीस, अच्छा तिकडे. अर्थात आता आमचं ते वय राहिलं नाहीये हे असं काहीतरी करायला, पण ओव्हर अ पीरियड ऑफ टाइम की 15 साल की दोस्ती में इतना तो हमने देखा है की दोन्हीकडच्या माणसांना आम्ही आपल्यात सामावून घेतले, किंवा कधी जर ते सामावून घेण्यासारखं नसेल तरी तो रिस्पेक्ट ठेवलाय की नहीं, वो अभी इम्पोर्टेंट है तो वो मेरी जिंदगी में कुछ इम्पोर्टेंट है तो वो है. इथे मग इन्सिक्युअर होत नाही आम्ही. आय थिंक दॅट इज अनदर रिझन की दिस रिलेशनशिप इज गोइंग स्टेडी. पण ताई, तू काय शिकली हर्षदा ताईकडून? माझ्याकडून काहीच नाही शिकणार. खूप काय आहे शिकण्याचं. नाही, हर्षदाकडनं मी काय शिकले, मी हर्षदाकडनं काय शिकले ह्याची मी लिस्ट काढू शकते. खरं तर उसका एक ईमेल कर देंगे उसको अलग से. मैं बोल रही हूँ इसे बीच में रन कर देना, नहीं नीचे जाता है, काइंडली स्क्रोल कर देना. पण मेन गोष्ट ना, मी खूप पॅनिक होते कुठल्याही गोष्टीमध्ये, आणि शॉर्ट टेम्पर्ड आहे, फटकन हायपर होते मी. पण स्वतःला शांत ठेवून सिच्युएशन म्हणजे ला हँडल कसं करायचं हे मी तिच्याकडनं शिकले. आपण कुठली एखादी सिच्युएशन झाली जी मला कम्फर्टेबल नाही आहे आणि मला आता भयंकर रडायला येत आहे, तर मी ना सिच्युएशन हे करून मी मेसेज करायला लागते, ऐक ना, सुन ना, असे. आणि मग तिचा येतो कूल, कीप युअर काम, कूल, क्या हुआ, असं एकमेकांमध्ये. तिला माझ्या
ऐक ना ह्या एका मेसेजवरनं कळतं की माझी हटलेली आहे किंवा माझी मी रडायच्या एजमध्ये आहे किंवा मी कोणावर तरी फुटायच्या एजमध्ये आहे. पण आता ते हटलेलीचं खूप कमी झालंय. खूपच कमी. म्हणजे एक 10 वर्षापूर्वी आठवड्याला 4 मेसेज असायचे, आता नसतात. नाही मी त्याच्यामुळे मी खूप सिच्युएशन शांतपणे हँडल करायला शिकलेली आहे. मनाने पण शांत झालेली आहे आणि काय अजून म्हणू की थोडी ऍक्सेप्टन्स ऑफ लाईफ जरा की हा हे तो है असं. काही गोष्टी आपण नाही चेंज आपल्या करू हातात शकत, नसतात. आपल्या हातात नसतात, तर तो भगवान पे छोड देणे का. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा माझा बदललाय. म्हणजे रादर मी पॉझिटिव्हच आहे मुळात, पण की मला ओके असतं, पण तरी तो अजून जास्त चांगला झालाय असं मला वाटतं हिच्यामुळे. हा, मला वाटतं एकमेकांबरोबर जर आपण काही एकमेकांच्या चांगल्या गोष्टी घेऊन त्या इम्प्लिमेंट करू शकलो तर आय थिंक त्या मैत्रीपेक्षा बेस्ट काही नाही. येस, तिच्यासारखी पॉझिटिव्ह कोणी नाहीये. मला तुला आलाय बेटा. ओ माय गॉड. पर तुला दिला होता ना त्यांनी मलमल. उसने इतने प्यार से टिश्यू दिया तो मैं मना कैसे करूं. है ना, वो भी सही है. फिर यही होता है, हम लोग प्यार से कुछ भी देते लोग ले लेते अपन. ओके बेटा, सुंदर दिसते मी. बस बस Oh my God. तू बघ ना, खरं तर तिच्यावर कॅमेरा बघतोय तुझ्याकडे. इसी में आ गया भाई. भाई साहब, यस यस, नजर ही नहीं हटती तेरे से. भाई सोलो कर ले. कितनी सुंदर हूँ मैं, क्या करूँ, क्या सोलो कर ले. झालं असेल तर आपण झालं बेटा. पण ना मला तुमच्या दोघांमध्ये दुवा खूप जास्त दिसतात. म्हणजे सारख्या गोष्टी अशा, त्यातलं एक आहे ना नटणं. दोघींनाही नटायला फार आवडतं. मी नटणं पण नाही, मी नटणं हिच्याकडनं शिकले. मला खूप कंटाळ होता कधी एकेकाळी की अरे बापरे इतना सब कुछ पहनना है. म्हणजे पुढचं पोलमध्ये 4 गळ्यातले होते तर मी म्हणजे मान दुखते आता 4. आणि मी आय यूज टू प्रे की ह्याच्यानंतर मला गरीब रोल दिला तरी चालेल, फाटके कपडे दिले तरी चालेल, मला प्लीज ज्वेलरीवाला रोल देऊ नको. म्हणजे आल्यानंतर 20 मिनिटात तयार होऊन मी शॉटला गेले पाहिजे. आणि हिचं असं म्हणणं होतं की एक गळ्यातलं वाढलं तरी चालेल मला, म्हणजे पुढचं पाऊल नंतर सुद्धा एक गळ्यातलं वाढलं तरी चालेल असं तिचं म्हणणं होतं. पण हे नटणं जे आहे हे हिने मला गिफ्ट केलेलं. माझ्याकडे पण सेम आहे रे. बोल देती तो मैं ले आती ना. तो अभी बोलला, याच्यावर लिहिलंय बंजारन, हो, याच्यावर लिहिलंय जोगन. तर हे आम्ही आणि हे पण तिनेच शॉपिंग फॉर इच अदर इज आवर फेवरेट थिंग ऍक्च्युअली. पण तरी आम्ही आता ते ना कमी केलंय. आधी आमच्याकडे ना ट्विन्स सारख्या साडी पण आम्ही अशा घेतलेल्या आहेत. सेम साड्या. तिच्या घरी गणपती असतं ना, गौरी गणपती, तर आम्ही 2 सेम साड्या नेसून वगैरे असं. तरी थोडा कमी. एक्चुअली समटाइम्स आई फील की काही मैत्रीमध्ये शाळा कॉलेज पासून असतात वगैरे, तो हमको थोड़ा कम टाइम मिला है, हम लोग लेट मिले ऐसा मुझे लगता है, बट वी आर मेकिंग द मोस्ट ऑफ इट. आपण शाळेत भेटलो असतो तर आम्ही थोडे क्रॅकर्स. म्हणजे जसं मला नेहमी वाटतं, माय बिगेस्ट रिग्रेट आफ्टर मीटिंग मृणाल इज माझा बाबा तिला नाही भेटू शकला. बिकॉज आय कॅन जस्ट सी की माय फादर, माझे पप्पा तिचे फॅन असते तिच्या स्वभावाचे, कारण एक पागल लडका है ॲक्च्युली हमारा. तर माझ्या बाबाला खूप आवडलं असतं की अरे या मृणाल को बुलाव, मृणाल को मंगाव असं. म्हणजे आय थिंक दॅट इज द क्वालिटी ज्याच्यामुळे संजय आणि ती बॉन्ड करतात ॲक्च्युली. यु नो, हे सगळं देयर इज अ व्हेरी बॉय क्वालिटी इन बोथ ऑफ देम. सगळं ताईने दिलेलं आहे. नाही, हे माझ्या स्मिता सरोदे म्हणून तिने दिलंय. हे आता मी लडाखवरून आणलंय, पण हे तिने दिलेलं आहे. येस, अँटिक पीस कलेक्शन हे ताईकडे खूप असतात. मृणाल सगळं कॅरी पण खूप छान करते, तिच्यावर सगळ्या गोष्टी खूप छान दिसतात. आय एम केअरफुल अबाउट मी काय घालते ॲक्च्युली. बट मृणाल के साथ वो प्रॉब्लम नहीं है. मृणाल बिकॉज ऑफ हर एंटायर अप्रोच कॅन कॅरी एनीथिंग अँड ॲटिट्यूड. हो, मी मला नेहमी वाटतं यू शुड सी हर इन वेस्टर्न्स. ती नॉर्मली खूप ठिकाणी असं घालत नाही, पण आम्ही क्रिसमस असेल किंवा काय, तर यू हॅव टू सी मृणाल. इंटरनॅशनल क्वालिटी हमारे मृणाल में. पण एखादी वस्तू घेताना सुद्धा मला बऱ्याच वेळेला असं होतं की तो इसमें मृणाल लिखा हुआ है. यू नो, पण ती पण घेताना असं होतं इसमें हर्षदा लिखा हुआ था तो मैंने ले लिया. हम लोग बहुत बार ऐसा होता है ना, चॉइस वेगळी आहे बरं का. हो, अपोजिट आहे.
म्हणजे एखादी गोष्ट जर मला फार नाही आवडली तर ती हर्षदाला आवडू शकते असं. हो, बापरे. चॉईसेस आर नॉट सिमिलर नॉट ऍक्च्युअली. सिमिलर. तरीही एकमेकांना जे आवडतं ते समजतं आणि ते घेऊन येतात. येस काही असं ओव्हर आय डोंट रिमेंबर एनिथिंग दॅट शी हॅज गिफ्टेड मी जे मी जाऊन एक्सचेंज केलंय. सेम गोष्ट. येस, अगदीच तुमचा बॉन्ड हा खूप स्पेशल ह्यातनं दिसतं. दुसरा दुवा म्हणजे तुमच्यात एक आहे तो म्हणजे बाप्पा. सो त्याबद्दल काय सांगायला दोघींनाही आवडेल. बाप्पा ह्याला घेऊन दोघीही अशा खूप काही आहे जे बाप्पाने आपल्याला सगळ्यांनाच दिलंय आणि त्यातलेच तुम्ही पण एक आहात. मला वाटतं नेहमी आम्हाला अगेन मी जसं म्हणते ना की काही कोर गोष्टी तुमच्या सेम असतात ना कोर मधल्या, त्याच्यामुळे तुमचं नातं त्या विश्वासावर टिकत जातं. जसं स्पिरिच्युअलिटी, हो, कि अपने से किसी का अच्छा नहीं हो रहा है तो इट्स ओके, किसी का बुरा नहीं करने का. बरोबर आहे. आय थिंक ही व्हॅल्यू आमच्या दोघींमध्येही आहे की भाई अच्छा नहीं हो रहा अपने से जाने दे. या कोणाला जर आम्हाला काही मदत करता येत नसेल तर अनेक वेळेला आम्ही एकमेकांमध्ये शेअर केलं, यार शिट यार अपने को नहीं कुछ करने को हो रहा है, आर्थिक असेल किंवा काही असेल, एका पॉईंटच्या पुढे आपण नाही करू शकत. आमच्या दोघींचाही खूप विश्वास आहे त्या एनर्जीवर की कोणीतरी आहे जी आमची काळजी घेते, कुणीतरी आहे जे आमच्या पाठीशी आहे, कुणीतरी आहे जे आम्हाला अनेक संकटातनं बाहेर काढतं. मग आम्ही इतकी वर्ष काम करतो तरीसुद्धा सिच्युएशन ती येतेच जेव्हा कडकी लगी आहे असं एकमेकींना म्हणावं लागतं. पण आय थिंक हा ठाम विश्वास की कुठली तरी एनर्जी जी आमच्याकडे लक्ष देऊन आहे. आणि म्हणजे मला गणपती हा तर म्हणजे तिच्या घरात गौरी गणपती, आम्ही तिलाच गौरी म्हणतो. म्हणजे मृणाल त्या दिवसांमध्ये मृणालकडे जर तुम्ही बघाल तर तिच्या घरात एक वाईब आहे, एक घराची वाईब आहे. येस. आणि त्याला कारणीभूत मृणाल देशपांडे. की नवरा तर तुझा चांगला माणूसच आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल नको बोलूया आपण, तो एक वेगळा इंटरव्ह्यू असेल. बट आय थिंक मृणालमध्ये एक जी बायको आहे ना, एक जी आई आहे जी त्या घरात वावरते, ती त्या 7 दिवसात खरंच गौरीसारखी दिसते. वाव. मृणालला तसे आम्ही म्हणतो की ती तयार झाली, साडी नेसली की गौरीच दिसते. पण त्या 7 दिवसात घरात देवाचं जेव्हा मृणाल ठरवून करते ना, जे देख मृणाल का एक अपना एक मन है. येस. आप मृणाल से कुछ भी जबरदस्ती नहीं करवा सकते. मेरे से करवा सकते हो तुम एक्चुअली वो सिचुएशन में. मृणालला जर एथिकली गोष्ट पटली नाही तर तुम्ही काही करा, मृणाल ते करणार नाही. जर तिला वाटलं हे एथिकली रॉंग आहे, हे नाही मी केलं पाहिजे, हे मला पटलेलं नाही, मृणाल नाही करणार. तेवढी ती हेडस्ट्रॉंग आहे. मला कदाचित तुम्ही काहीतरी आणि त्याच्यात मी एवढं सिरियसली नाही घेत, छोड़ ना खतम करू आज असं मी करू शकते. मृणाल तसं नाही करत. सो मुझे हमेशा लगता है कि मृणाल इज अ मोर स्ट्रॉन्गर पर्सन बिकॉज शी नोज वो क्या नहीं करेगी. आणि एथिकली नॉट टू हर्ट पीपल और एनीवन. म्हणजे बेंडिंग इज व्हेरी इजी फॉर हर की वो उसके हस्बंड के लिए, उसके बच्चे के लिए, मेरे लिए 3 माणसं मला माहिती आहेत ज्यांच्यासाठी ती कोणालाही जाऊन सॉरी म्हणेल आणि कोणालाही जाऊन थँक्यू म्हणेल विदाउट क्वेश्चनिंग की अरे वो हर्षदा ने बोला था सॉरी बोलना है तो मैंने बोल दिया, हर्षदा ने बोला थैंक यू बोलना है तो मैंने बोल दिया, चंदू ने बोला सॉरी बोलना है बोल दिया, थैंक यू बोला, सिद्ध केले तो वो कुछ भी कर सकती है. पण अदरवाईज ती खूप हेडस्ट्रॉंग आहे. तुम्ही तिला काहीही मूर्ख नाही बनवू शकत, वेड्यासारखं काही करायला नाही लावू शकत. सो देवी अशी गोष्ट आहे ना, मेरे से भी ज्यादा वो उस चीज को मानती है कि बिना श्रद्धा के कुछ नहीं करना. येस. आणि जेव्हा ती ते करते तर ते फुल ऑन करते. मला असं वाटतं की आपण वी आर नॉट वन ऑफ दोज पीपल की जे पहाटे 5 वाजता उठून देवाची पूजा करून हे करून ते करून सगळं करून निघेल. इतकं रिलिजियस गोष्टी आपल्याच्यानी रोजच्या रोज होत नाही. पण आपण जे आत्तापर्यंत आलेलो आहोत, आपली मेहनत आहे, पण त्याच्यापेक्षाही जास्त तुम्हाला आशीर्वाद आहे. यू आर ब्लेस्ड. तुझ्या मागे कुठली तरी एक पॉवर आहे म्हणून तू इथपर्यंत पोहोचली आहे अशी माझी श्रद्धा आहे. येस. माझा बाप्पा, माझा राम माझ्या पाठीमागे आहे म्हणून मी आत्तापर्यंत इथे आहे. आज खूप लोक आहेत की जे माझ्यापेक्षा खूप टॅलेंटेड पण असतील, पण अनफॉर्च्युनेटली त्यांच्याकडे काम नाही आहे. देवाच्या कृपेने असं नाही तसं नाही असं आपल्याला
काम मिळतं आहे आणि आपल्या आपला आवडीचं संसार, काम, आपल्या आपल्याला आवडीचं जे काम, करायचं म्हणजे आहे आपलं ते. पॅशन आणि प्रोफेशन दोन्ही सेम same आहे. ह्याच्यासारखं ब्लेसिंग तर कुठलंच नाहीये. मग तुम्हाला त्याच्यासाठी जर रोज नाही तर किमान 8 दिवस तुम्हाला जर काढायचे आहेत त्याच्यासाठी वर्षातनं, तर तेवढं तर काढू शकतो. तो तुमचं आयुष्यभर काळजी घेत आहे ती व्यक्ती. मग त्याच्यासाठी 8 दिवस तुम्ही त्याच्या सेवेसाठी नाही काढू शकत. मग ती जी काढलेली आहे तर मग ती पूर्ण मनापासून करायचं. तू जे काही असेल, म्हणजे चुकलं माकलं जे काय ते सगळं पोटात घालतो देव. देव काही असं म्हणत नाही, अगं बाई तू मीठ जास्त टाकलं आता बघ आता कसं करतो. असं काहीही नसतं त्यांचं. सो माझ्या श्रद्धेने माझं यांनी जे शक्य असतं ते मी करते. आणि जसं ती म्हणाली की जसं मी म्हणते की माझ्यासाठी, चंदूसाठी, सिद्धसाठी काही करेल. तिचा नवरा खूप स्पिरिच्युअल, हो, त्याच्या संस्कारातून ते आलेलं आहे. आणि मग ती एक गोष्ट आहे जी मला खूप ब्युटिफुल वाटते की इतक्या वर्षाच्या संसारानंतर सुद्धा चंदूला हे आवडतं ना, मग मला करायचं. सो आय थिंक एका पॉइंट नंतर तुम्ही लग्नात मित्र झालेले असतात, तुम्हाला एकमेकांना प्लीज करायची गोष्ट गरज नसते खरं तर, पण मृणाल ते करते. आणि ते मी तिच्याबरोबरच्या आयुष्यात मी स्वतः बघितलेलं आहे की एखादी गोष्ट तिला नाही वाटत आहे पण चंदू इससे खुश होगा, तर मी हे चंदूला ते आवडणार आहे. सो ही क्वालिटी जेव्हा असते ना की हम किसी के लिए ये कर सकते हैं, जबकि वो कधी कधी वी डोंट बिलीव इन इट, वी डोंट वांट टू डू इट, व्हॉटएव्हर, बट जस्ट बिकॉज यू आर गोइंग टू मेक समवन हॅपी, यू वॉन्ट टू डू इट अँड देन यू आर डुईंग इट विथ फुल हार्ट. मग काटकसर नाही त्याच्यात, करताना काटकसर नाही, मग फुल ऑन. सो आय थिंक ती खूप कमाल गोष्ट आहे. खरंच कमाल आहे. पण देवाच्या अशाच कृपेने आणि मेहनतीने दोघींनाही स्टेट अवॉर्ड मिळालेले, म्हणजे वेशभूषेसाठीच मिळालेले. अनदर ही गोष्ट आहे जी खूप सरप्राइझिंग. तू खरं तर आता हे मेन्शन केल्यावर आमच्या डोक्यात आलंय की मला दुनियादारीसाठी मिळालं होतं. तुला कशासाठी? मला नाटक स्टेट अवॉर्ड नाटकासाठी मिळालं. कुठल्या नाटकासाठी? पण 2 नाटकांसाठी मिळालं होतं. आम्ही सारे लेकुरवाळे आणि नंदूवाला नाटक, नाही भाऊ ए भाऊ डोको नको, अतुल. आम्ही सारे लेकुरवाळे आणि ए भाऊ डोको नको असे 2 स्टेट अवॉर्ड मिळाले. मला एकच मिळालं. पण हे जेव्हा स्टेट अवॉर्ड मिळाले तेव्हा दोघींची मैत्री अशी होती तेव्हा? नाही, आम्ही नाही, दुनियादारीच्या वेळेला आम्ही ओळखत होतो, दॅट इज 2000 मध्ये. पण आज तू खरं तर मेन्शन केलं तर आमच्या डोक्यात आलंय की ऍक्च्युली दोघी कॉस्ट्युम की कॉस्ट्युम साठी आम्हाला अवॉर्ड आहे. आणि हाही एक सेम फॅक्टर आहे. हो की कॉस्ट्युम. पण मला एक सांगा, दोघींनी एकमेकांसाठी असे विचार करून ठेवलेले काय कॉस्ट्युम आहे की मला या कॉस्ट्युम मध्ये हिला एकदा पाहायचं? आणि कॉस्ट्युम मध्ये मला असं वाटतं की उमराव जान नावाचा सिनेमा मराठीत झाला पाहिजे आणि तो तिच्याबरोबर झाला पाहिजे. एकतर शी इज अन एक्सलंट डान्सर आणि म्हणजे तो रिग्रेट मला आहेच की ती आता रियाज नाही चालू आहे आणि त्या अनुषंगाने काही अपॉर्च्युनिटी आत्ता तिच्याकडे नाही आहे, विच आय रिअली फील. एकतर मुळात आय फील की मृणाल देशपांडेचं 5% टॅलेंट सुद्धा अजून समोर आलेलं नाही. आय फील स्पेशली ॲज अ डान्सर आय फील की त्या अनुषंगाने भूमिका, त्या अनुषंगाने काही थिएटर किंवा त्या अनुषंगाने काही OTT वर असेल किंवा काही ते व्हायला पाहिजे. येस, नॉट बिकॉज शी इज माय फ्रेंड, बट ते टॅलेंट तिच्यात आहे, विच इज अन एक्सक्लुझिव्ह टॅलेंट देवाने दिलेलं, की ती इतकी ग्रेसफुल आहे. जसं मी म्हटलं की शी कॅन कॅरी एनिथिंग जस्ट बिकॉज ऑफ हर ग्रेस. येस, ती अदरवाईज असे करून चालते. आणि आम्ही पुढचं पाऊल करत असताना तर मला ना इतका राग यायचा ना, खूप घट्ट साडी ती नेसत नाही, ती लूज असते. मग ती एक सीन आपण असं केला की मग ती थोडी खाली येते, मग ती अशी करून वर करते, विच वॉज नॉट अ साईट आय एव्हर वॉन्टेड टू सी. जसं आपण पॅन्ट कशी वर करतो तशी ती साडी अख्खी वर करते. एक ती मृणाल आहे आणि एक मृणाल आहे की जी सतत अशी असते, एव्हरीथिंग इज व्हेरी ग्रेसफुल. तो तिच्यातला डान्सरचा भाग आहे की ते करताना पण ती ग्रेसफुली ते करते. सो आय ऑलवेज फील की तिचं डान्सचं जे टॅलेंट आहे ते कुठल्या तरी माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत आलं पाहिजे. आणि आय बिलीव्ह माझ्या आयुष्यात पुढचं पाऊल यायला यक्ष वर्ष लागली होती की ज्यांनी माझ्या करिअरची दिशा बदलली. सो आय एम रिअली प्रेइंग अँड क्रॉसिंग माय फिंगर्स की तो मोमेंट मृणालच्या आयुष्यात लवकरात लवकर यावा, विच इज करिअर डिफायनिंग. येस, नक्कीच येईल. मला रंजना ताई खूप आवडतात. सो 2 गोष्टी आहे मला हिच्या बाबतीत, की अर्धी थोडीशी आता ही झाली आहे आशा काळे ताईंसारखी,
पण रंजनावाला तो एक फोटो आहे ना, असा डोक्यावरनं पदर आहे आणि एवढी मोठी नथ आहे. सो त्या सोज्वळ गेटअपमध्ये मला हिला बघायला आवडेल. ही एक गोष्ट म्हणजे फोटोसाठी तरी का होईना त्या गेटअपमध्ये, कारण की जेवढ्या म्हणजे मला त्या खूप आवडतात. रंजनाताई माझ्या फेवरेट ॲक्ट्रेस आहेत, वन ऑफ द फेवरेट ॲक्ट्रेस. तर त्या गेटअपमध्ये आणि ही फेवरेट आहे म्हणून. आणि दुसरी गोष्ट मला हिला नाटकात बघायचं. वा, मला पण बघायचं, थिएटरमध्ये काम करावं, एक नाटक हिनी करावं अशी माझी खूप इच्छा आहे. त्यामुळे तिच्या नवऱ्याच्या मागे मी सतत लागले प्रोड्युसर नाटकात लॉन्च करणं, नाटकात लॉन्च होप की लवकरच हर्षदा खानविलकर आपल्याला थिएटरमध्ये बघायला मिळेल. येस, लवकर बाप्पा मोरया. पण आता या मैत्रीमध्ये असे रुसवे फुगवे सगळ्यात जास्त कोणाचे? रोज होतात बेटा. ती माझ्याकडे एवढा वेळच नाहीये. का? कशावर? कुठल्याही गोष्टीवर. तू मला फोन नाही केलास, तू माझा फोन नाही उचललास, तू मला म्हणजे इतक्या वर्षांची मैत्री एकदाच ती जेन्युइनली रुसली होती. दॅट वॉज ड्युरिंग द कोविड टाइम. आणि हार्ट ऑफ हार्ट मला माहितीये माझं चुकलंय, फक्त ते मी मान्य करत नाही. त्याच्यावर मी तिला खूप डिफेन्स दिलाय की काय झालं, मग कसं झालं, मग असं झालं, मग तसं झालं असं. आणि सात्विक संताप आला होता तेव्हा तिला, हे मी फील केलेलं आहे नंतर. पण कदाचित आमच्यामध्ये एकमेकींवरची डिपेंडन्सी इतकी आहे, ती तिची डिपेंडन्सी बोलून दाखवते, मी माझी डिपेंडन्सी बोलून नाही दाखवत. बट आय डोंट नो हाऊ टू फंक्शन विदाउट शी बिंग इन माय लाईफ नाव. नाही, आणि आता एक एज झाल्यानंतर ना तशी भांडणं आणि रसवे फुगवे आणि अबोला वगैरे असं होत नसतं. ती बसून रिझॉल्व्ह करण्याच्या गोष्टी असतात. पण अदरवाईज चिडचिड, रुसवा, आरडाओरडी हे तर मी ऑलमोस्ट रोज करत असते की हे का नाही आलं, मग ते का नाही, तसं काय नाही आलं, मग ते तसं का नाही, असं मी. आणि आम्ही ऑलमोस्ट रोज टच मध्ये असतो. आम्ही ऑलमोस्ट रोज टच. आमची मैत्री ऑलवेज मी जी आरडाओरडा करत असते. हा, अच्छा, मुलीला काय ऑलवेज मी हू कॉल्स असं नाही, ते चेंज झालंय ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. हो, मी सांगते, आरडाओरडा करते, रुसते, रागवते, भांडते, जे काय असेल. आपण नाही सांगितलं ना तरी आपल्या आजूबाजूची माणसं सांगते. मी आता पण इंटरव्ह्यू मध्ये जर खोटं बोललो की म्हणजे आम्ही दोघीही एकमेकांवर, तर लोक म्हणजे काय काय इंटरव्ह्यू द्या, तर लोकांना पण माहिती आहे. सो आपण ते खोटं नकोच बोलूया. आमच्या नाकावर नाक नाहीये, पण नाकावर राग मात्र आमच्या आहे. मला हे विचारायचं, एक सवय बदलली पाहिजे आणि तुम्ही सांगा एक सवय बदलली पाहिजे तिची. हो, शी बिंग ओव्हर सेन्सिटिव्ह. ती खूपच मनाला लावून घेते गोष्टी, विच आय फील आता नाही केलं पाहिजे आपण. येस. आणि माझ्या वतीने माझ्या मागे आता खूप लोकांना इमॅजिन कर, म्हणजे सुयश, अर्चना, आई, संग्राम, आशू, संजू, असं खूप लोकांना ह्याच्यामध्ये इमॅजिन कर. आणि आम्हा सगळ्यांची अशी इच्छा आहे हिच्यासाठी की थोडा खुद के लिए भी जी ले, स्वतःचा विचार कर आणि स्वतःसाठी काहीतरी कर. मग ते फिरायला जाणं असेल का, आणि काही असेल का, तुझी इच्छा जी कुठली होते तर ती बोलते, अरे मला हे करायचंय, मला ते करायचंय, पण करत नाही. तर असं वाटतं की थोडं जग आता. Why would you do that on screen? तुला माहिती ही इतकी घाणेरडी सवय आहे. तर तो किस्सा आपण सांगितलं नाही, आम्ही पुढचं पाऊल करत होतो आणि हिला ना खूप घाणेरडी सवय, आउट ऑफ द ब्ल्यू येते आणि किस्सी करते, विच इज. आणि नॉर्मली तो जर फोटो काढला ना तर तो कसा दिसतो, फोटो दाखव. हो, तर एकदा पुढचं पाऊल करत असताना आम्ही दोघे एक रूम शेअर करायचो आणि हिला ही सवय आहे ना, आणि त्याच्यावर मी अरे छोड ना क्या पागलपण कर रही वगैरे. तर एकदा ती असं माझ्यावर करत होती, मी अशी जायला आणि एका असिस्टंट, नवीन असिस्टंट असं दरवाजा उघडला, सॉरी मतलब उसको लगा अंदर ये दोनों का कुछ तो चल रहा है. भाई मिलना, अरे देखो समझ में आ रहा है, वो जाके 10 लोगों को बताएगा वो दोनों का है. आणि इतकं, आणि लिटरली त्यांनी जवळजवळ ही कॉट समवन टुगेदर अशा पद्धतीने दरवाजा बंद करून गेला, माहिती होतं. आय कॅन नेव्हर फॉरगेट दॅट. सो एम्बॅरेसिंग मृणाल. येस, आय नो. हे खूप कमाल आहे, वाईट आहे ग. मगाशी असं निघालं की कलाकारांनाही होतं कडकी लगी हे, कारण की खूप जणांना असं वाटतं की यांच्या आयुष्यात पैसाच पैसा असतो, असं काही नसतं. ही कडकी लागते तेव्हा एकमेकींचा तो एक आधार असतो ना, मेंटली, फिजिकली, फायनान्शियली नंतरचा, तो कधी असा एकमेकींना मिळाला? ऑफकोर्स. म्हणजे मी तुला सांगते ना की जसं मी म्हटलं की आम्ही खूप एकमेकींवर डिपेंडेंट आहोत. तर इट इज नॉट अबाउट पैसे, इट इज अबाउट
एकमेकींना सांगणं, येस, ये निकल जाएगा. आय नो की थ्रू थिक अँड थिन आम्ही एकत्र आहोत. इट इज नॉट अबाउट पैसे उभे कसे करायचे, हे तर आम्ही दोघी एकमेकींसाठी कुठूनही करू शकतो. तो प्रश्नच आमच्या दोघींमध्ये नाही आहे. पण मुळात हे आम्हाला शेअर करतात. आय एम नॉट समवन जी पटकन कोणाला सांगू शकेल हो की मी अडचणीत आहे. आय थिंक माझ्या आयुष्यात माझी बहीण अर्चना आणि माझा जीजू ही 2 माणसं अशी आहेत ज्यांच्याकडे मी पैसे दे रे आणि जी सेम गोष्ट मी मृणालबरोबर करू शकते, कॉफी पिला आज, ही करू शकते. मी जर देव ना करो कधी अडचणीत आले तर मला माहिती आहे कोणाला फोन करायचा. अँड दॅट इज मृणाल, विच इज व्हेरी रेअर फॉर मी. कारण मी लोन काढेन पण इन पर्सन कोणाकडे मागणार नाही. सो मृणाल माझ्या आयुष्यात आलेली ती व्यक्ती आहे की त्या अडचणीच्या काळात सुन ना थोडा ये हो सकता है की हे करू शकते. येस, सेम. मला खायचे वांदे होणार नाही, माझ्या घरात किराणा भरल्या जाईल. जर अनफॉर्च्युनेटली अशी सिच्युएशन आली तर मला माहिती आहे की पुढचं खायचे वांदे तर होणार नाही आहेत माझे. हे मला माहिती आहे. सो ती अश्युरिटी आहे. आता देशपांडे खानविलकर ऍक्च्युली वेगळी फॅमिली नाही आहे. हो, आणि आय एम व्हेरी ग्लॅड टू से दॅट बिकॉज माझ्या आईचा जर माझ्या आयुष्यातल्या कुठल्या व्यक्तीवर खूप विश्वास असेल तर ती मृणाल आहे. म्हणजे उद्या मृणालने जर माझ्या आईला कन्व्हिन्स करणं कठीण आहे, पण मृणालने जर येऊन सांगितलं आपल्याला हे करायचं आहे तर आई दुसरा प्रश्न पण विचारणार नाही. पण ताई तुमच्या मुलांचं तुमच्या फ्रेंडशिप बद्दलचं काय म्हणणं आहे? अरे तो देवाचा मुलगा आहे. माझा मुलगा हिचाच मुलगा आहे, जवळ देवाचा मुलगा आहे. आणि कुशल जो आहे तो पण आता हिचाच मुलगा. तर हे 2 जण असे आहेत ना की कुशलही असा खूप बोलका नाहीये, म्हणजे सगळ्यांशी बोलेल असं नाहीये. पण तो मी एकटी मावशी अशी आहे की जी त्याला असं पिचवू शकते. आणि त्या मला अलाउड आहे ती गोष्ट. म्हणजे तो कधी कधी तर हिला घाबरतो, मुन्नू मासी को बोलू, ऐक माझं नाही तर मुन्नू मासी को बोलूंगा मैं, असं असं. सिद्ध कदाचित जास्त क्लोज आहे मला, कारण सिद्ध मृणालच्या आयुष्याचा खूप मेन घटक आहे. म्हणजे डे टू डे मधला. म्हणजे आपल्याकडे मुलं मोठी थोडी झाली की थोडीशी आईपासून अलिप्त होतात, पण बाय गॉड्स ग्रेस टचवूड सिद्ध इज अ व्हेरी इंटेग्रल पार्ट. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण जेव्हा म्हणतो ना की माझा मुलगा माझा मित्र आहे, तर सिद्ध मृणालचा मित्र आहे. आणि ही हॅज मोर फन जेव्हा वी आर बिकरिंग. त्याला मजा येते. आम्ही जेव्हा भांडतो, मी हिला त्रास देते. कालच आम्ही फोनवर चालू असताना काहीतरी विषय होता जो आम्ही दोघी विसरलो काय बोलत होतो. त्यावर तिने विचारलं सिद्धला, तुला लक्षात आहे काय बोलत होतो आम्ही? तर तो तिला म्हणाला मी इव्हज ड्रॉपिंग करत नाही. सो यु नो इट इज लाईक 3 फ्रेंड्स टॉकिंग. सो मृणाल कुठे आहेचा फोन मी कदाचित नवऱ्याला नाही करत तिच्या, पहिला मी सिद्धला करते, रे ओ किधर आहे, किंवा माझा फोन आलाय तर सिद्ध उचलून विल गिव्ह मी डिटेल. तिच्या घरात गेल्या गेल्या मला न विचारता सुंदर ब्लॅक कॉफी बनवणारा माझा सिद्ध आहे. सो माझ्यासोबत हिला काय आवडतं हे ते दोघं पण लक्षात ठेवतात. जे आता मी थोड्या वेळानंतर तुला एक गोष्ट अजून सांगेन. मग येस, आय थिंक ती दोन्ही पुरुष जे मृणालच्या आयुष्यातले महत्वाचे आहेत त्यांनी मला इतकं नकळत त्यांच्या आयुष्यात सामावून घेतलंय ना की माझ्याकडे जेव्हा बाप्पा विसर्जन असतं ना 7 दिवसाचं, तर विसर्जन करायला आपण जातो. तर माझ्याकडे आई, माझे नागपूरवरनं काकू आणि आई येतात, काका येतात. तर विसर्जन करायला जाताना घराचं दार बंद नाही करत शक्यतो आपण, की कुलूप नाही लावत. तर आम्ही सगळे घरातले मंडळी विसर्जन करायला जातो आणि ही घरात बसलेली असते त्या दिवशी. तर ती त्या दिवशी सुट्टी घेऊन हाफ डे करून लवकर शूट संपवून बरोबर 6, 6:30, 7 वाजेपर्यंत घरी येते. आम्ही सगळे जण जातो विसर्जन करायला आणि ही घरात बसलेली असते. आता ह्याच्यापेक्षा मला असं वाटतं की म्हणजे दिस इज जस्ट एस्टॅब्लिशिंग की आय एम फॅमिली, आय एम नॉट पार्ट ऑफ द फॅमिली. तुम्ही दोघींनी ना बदलती इंडस्ट्री बघितली आहे, बदलती माणसं पाहिली आहेत आणि खूप जणांना जोडलंय. आणि मला हे खूप म्हणजे असं कशा शब्दात मांडू हे कळत नाहीये, कारण की मी खूप जणांचे इंटरव्ह्यू घेते ना तेव्हा या 2 व्यक्तींचं नाव येतं. खूप जण असं सांगतात की आमची ही बाजू पडती होती आणि तेव्हा
हर्षदाताईने हात धरला. खूप जण असं सांगतात की आम्हाला मृणालताईने खूप मेंटली सपोर्ट केला आणि आमच्यासोबत ती असली पाहिजे आम्हाला वाटतं. ह्या दोन व्यक्ती, जसं मी मगाशी इंट्रोडक्शनमध्ये बोलली की या दोन व्यक्ती प्रत्येकाला आयुष्यात हव्या अशाच वाटतात. मला हेच विचारायचं आहे की प्रत्येकाला मदत करणं हे पॉसिबल होत नाही, पण तुम्ही दोघी नेहमी करता. हे सगळं येतंय कुठून तुमच्यात? नाही, कारण हे वाक्यच चुकीचं आहे की सगळ्यांना मदत करणं पॉसिबल नाही आहे. सगळ्यांना सगळी मदत करणं आपल्याला पॉसिबल नाही आहे. पण आपल्या समोर जर दिसतंय आपल्याला कोणाला, तर उसको हा प्रत्येक गोष्ट पैशात येतच नाही ग. नुसतं त्यावेळेला समोरच्या माणसाला जर वाटलं ना की ही माणसं आहेत आणि अगदीच अडचण आली तर आपण यांचं दार ठोठावू शकतो. कारण मला नेहमी वाटतं की जर मला प्रॉब्लेम आला तर माझ्याकडे मृणाल आहे, हो, माझ्याकडे सुयश आहे, माझ्याकडे संजय आहे, माझ्याकडे आशू आहे. आय हॅव पीपल. सो हे फिलिंग प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यात आलंच पाहिजे की आपण एकटे नाही आहोत आणि आपल्याकडे ही 4 माणसं आहेत ज्यांच्याकडे आपण जाऊन बोलू शकतो. येस. किसी के बारे में गंदा बात करना है तो आपण यांना जाऊन सांगू शकतो दिलखुलासपणे आणि ती गोष्ट त्याच्या दाराच्या बाहेर जाणार नाहीये. हा कॉन्फिडन्स. सो आय जस्ट फील की तुम्ही माझ्या ओळखीचे असाल किंवा नसाल, मला जर दिसला प्रॉब्लेम तर आय विल चेक ऑन यू. हो, हे होऊच शकत नाही, कारण हे आम्ही आमच्या आई वडिलांकडून शिकलोय, हे मी माझ्या सिनियर्स कडून शिकले. त्या गोष्टी कमी जास्त स्वरूपात आम्ही इम्प्लिमेंट करतो. आय थिंक बाकी कुछ नहीं है इसमें कोई इम्पॉसिबल चीज नहीं कर रहे हम लोग. काही वेगळं नाही करत आहोत. हे प्रत्येकाने ऑर्गॅनिकली करायला पाहिजे असं मला वाटतं. पण एक असतं ना की आपण आधार देतो, त्यांना सोबत नेतो. आता खूप तरुण मंडळी आहे जे या क्षेत्राकडे वळतात. कधी त्यांचं पुढेही म्हणजे जसं चालू आहे तसं चालू राहतं, काहींचं थांबतं, काही डिप्रेशनमध्ये जातात. अशी जी मंडळी आता इथे येतात ना, आता तुम्ही दोघांनी बदलती इंडस्ट्री पाहिल्यावर तुम्ही त्या दोघांना काय सांगू पाहता, त्या लोकांना की जे आत्ताच इंडस्ट्रीत येतात आणि त्यांना ही इंडस्ट्री खूप ग्लॅमर अशीच वाटते? नाही, खूप मेहनत करण्याचं जागा आहे खूप. फक्त मला कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही जात असाल, कोई जरुरी नाही आहे की तुम्ही ठरवलंय की तुम्हाला या फील्डमध्ये जायचंय आणि इथे तुमचं सक्सेस लिहिलंय. कोई जरुरी नाही आहे. कदाचित तुमचं यश वेगळ्या क्षेत्रात आहे. मला असं वाटतं की एक साइड ही असते की लगे रहो इधर ही होगा, आणि एक असतं टू अंडरस्टँड इधर नहीं हो रहा है लेकिन कोई और चीज अपने को बुला रही है. डिप्रेशन मध्ये जाणं ही खूप सोपी गोष्ट आहे. त्याच्यात काय एवढं, म्हणजे आय एम नॉट सेइंग सेल्फ स्टडी डिप्रेशन महत्त्वाची, पण तुमचा हा जो प्रॉब्लेम आहे ना, बघ मला नेहमी वाटतं की खूप लोक आपल्याला आधार द्यायला आजूबाजूला असतात, आपल्या कुटुंबांपासून मैत्रिणींपर्यंत. तरी तुमचं एक इंटरनल बॅटल असतं ज्याची मदत तुम्हालाच स्वतः करायची असते. म्हणजे अगदी आम्ही कितीही बॉन्डेड असलो आणि मी किती म्हटलं मृणाल कोई बात नाही, किती म्हटलं हर्षदा कोई बात नाही हो जाएगा, तरी दिवसाचे 24 तास असतात. त्या 24 तासात तुम्हालाच स्वतःची मदत करायची असते टू टेल की आय विल फाईट दिस अँड आय विल मूव्ह अहेड. तुम्ही जर स्वतःशी खरं बोलू शकत नसाल तर जगातली कुठलीही माणसं तुमची मदत करू शकत नाही. आपल्या आजूबाजूला आपली माणसं असतातच, आपले आई वडील असतातच. आपले वडील जेव्हा म्हणतात की काय मूर्खासारखं वागतोयस, कळत नाही का तुला, तो वो कोई अपना दुश्मन नहीं है. येस. वो खुद डर रहा है की बाबा काहीतरी कर, पायावर उभा राहा, काहीतरी दुसरं बघ. ते काही तुम्हाला ही फील्ड आवडते मग ह्याच्यात करू नको असं म्हणत नसतात. हो. आणि डिप्रेशन ॲज अ क्लिनिकल स्टेट जर तुम्हाला कळतंय की काहीतरी रॉंग आहे तर इमिजिएटली तुम्हाला तुमच्या व्यक्तीशी बोलायलाच पाहिजे. ती व्यक्ती कोणी असेल, तुमचा मित्र असेल, आई असेल, बाबा असेल, गर्लफ्रेंड असेल. आणि जर ते नसेल तर इमिजिएटली कन्सल्ट अ डॉक्टर. आपल्याकडे एवढं शिक्षण घेऊन जे डॉक्टर झालेले आहेत ते त्याच्यासाठीच आहेत. काही गोष्टी ह्या तुमच्या हाताबाहेर आहेत, काही ज्याला क्लिनिकल डिप्रेशन म्हणतो आपण, की ते जर तुम्हाला असं वाटत असेल की 4 लोकांशी बोलून सुद्धा माझं मनस्वास्थ्य ठीक नाही आहे, दिस इज द टाइम टू कनेक्ट टू द डॉक्टर. टेक हेल्प, हेल्प युअर सेल्फ. आणि दिस इज अ ग्रेट फील्ड टू बी इन. खूप मेहनत करण्याची जागा आहे. यश आणि अपयश पचवायला ताकद पाहिजे इथे. हो. रोजचा दिवस काही ते सोनेरी नसतो. आणि जसं मी नेहमी म्हणते, आता इतकी वर्ष मी काम करते तरी इवन टुडे मी हे बोलायचं म्हणून बोलत नाही आहे. आई एम मेंटली प्रिपेयर्ड कि कल को अगर एक्टिंग का काम मुझे नहीं आ रहा है तो मैं क्या कर सकती हूँ. आम्ही दोघींनी आमचे 4 ऑप्शन्सचा विचार करून ठेवला. वेदर इट इज कॉस्ट्युम्स, वेदर इट इज प्रोडक्शन, हम घर पे नहीं बैठेंगे. हे आम्हाला माहिती आहे. म्हणजे आता मी 50शी क्रॉस केलेली आहे. मला माहिती आहे की देयर कुड बी अ टाइम कि ये नहीं वर्क हो रहा है जितना मुझे चाहिए,
तो आय एम रेडी टू ऑप्ट अँड शिफ्ट टू समथिंग एल्स. पण हा माझा स्वभाव झाला. देर आर पीपल हु आर सो पॅशनेट अबाउट देअर वर्क की ते शिफ्ट नाही होऊ शकत आहे, विच इज अनफॉर्च्युनेट आय फील. कारण जगात इतक्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, तर तुम्हाला त्या टॅप तर करता आल्या पाहिजे. तुम्ही ह्याच्यात जेवढे पैसे कमवत होता कदाचित तुम्हाला तिथे तेवढे पैसे नाही कमवता येणार, बट तुम्हाला दुसऱ्यावर डिपेंडेंट राहावं लागेल, त्याच्यापेक्षा मला ते कमी पैसे चालतील. सो मी मेंटली प्रिपेअर्ड नसेल तर मग सेल्फ स्टडी महत्वाचा आहे. ऍब्सोल्युटली. बी प्रिपेअर्ड फॉर स्लॉगिंग. तुम्ही मेहनत काहीही वाटेल ते झालं तरी मेहनत करायची तयारी पाहिजे तुमची. आणि सगळ्यात महत्वाचं 2 पावलं मागे येऊन पुन्हा सुरुवात करायची तयारी. की ठीक आहे, कारण तो एक सिरियल संपल्यानंतर दुसरी सिरियल मिळण्याचा जो काळ असतो ना, जे तो तू नाही ठरवू शकत. बरोबर आहे. कारण की तुझ्या हातात फक्त मेहनत करणं आहे, पण तुझ्या नशिबात काय लिहिलेलं आहे हे तुला नाही माहितीये, ते कधी मिळणार आहे तुला नाही माहितीये. त्याच्यामुळे तेवढ्या वेळेला तेवढी पॉझिटिव्हिटी ठेवणं, जसं ही म्हणली की यश आणि अपयश दोन्ही पचवता आलं पाहिजे. येस. जर तुला फील्ड चेंज करायची नाहीये तर मग बी प्रिपेअर्ड, मेंटली स्ट्रॉंग ठेवा स्वतःला. मला तुमच्या दोघींची गप्पावरून असं वाटतं मी खूप काही घेऊन जाते. आणि हेच विचारे, ड्रामेबाज ऑफकोर्स. सो प्रँक वगैरे केल्यावर ताई खूप घाबरत असतात ना प्रत्येक वेळे, काही केलंय कधी? नाही, प्रँक नाही, पण आता घाबरट आमच्याकडे तीच आहे. तीच ड्रामेबाज आहे, तीच घाबरट आहे, तीच. मला कोणी तुम्ही पटकन घाबरवू शकत नाही. मी सिच्युएशन्सना घाबरत नाही. घाबरले तरी तुम्हाला ते कळत नाही. घाबरते तीच. आय थिंक माझ्यापेक्षा असं शी इज ऑलवेज वरीड अबाउट की हर्षदा ओके आहे की नाही. येस. सो मेरे आणि जसं आम्ही म्हटलं की एकमेकींबद्दल खूप आदर असल्यामुळे फ्रिव्हलस प्रँक वगैरे आम्ही एकमेकींबरोबर करत नकळत घडतात. की आता एक मध्यंतरी आमचा एक मित्र अचानक हॉस्पिटलमध्ये होता आणि तिला असं कळलं की मी हॉस्पिटलमध्ये आहे, आणि मग ती पॅनिक झाली की हर्षदा हॉस्पिटलमध्ये आहे, ऐसा कुछ तो एकदम. तर ती मला वाटतं आमच्या बाबतीत, मी चंदू आणि सिद्धाच्या बाबतीत खूप लगेच पॅनिक करते. जे तिने नाही केलं पाहिजे असं मला वाटतं. तिने तिची ओव्हर सेन्सिटिव्हिटी कमी केली पाहिजे. माझ्याकडे खूप लिस्ट आहे काय काय तिने नाही केलं पाहिजे, पण बाकी तिचा जसा स्वभाव आहे तो तसाच राहायला पाहिजे. ती कळायला वेळ लागतो. मलाही ती कळायला खरंच खूप वेळ लागला. मला सुरुवातीला असं वाटायचं कितना हायपर हो रही यार, कितना शॉर्ट टेम्पर. हिच्याशी वागते तशी मी सगळ्यांशी वागत नाही. मी लोकांशी मला फार बोलता येत नाही, पण हिच्यासमोर मी बोलू शकते. हा, आय थिंक आय एम हर बाउन्सिंग बोर्ड, शी इज माय बाउन्सिंग बोर्ड. सो आता तुम्ही प्रत्येकासोबत खूप अपडेटेड होतात. सो आत्ताचा एक ट्रेंड फॉलो करत. Oh my God, we like it. Yes. तुला माहितीये का, आता ह्या रोलमुळे मी घालत नाही, अदरवाईज आम्ही कालच मी सांगितलं बँड्स तुझे बँड असं आमच्याकडे एक बंच होता जो आम्ही. वा. सो हे फ्रेंडशिप बँड्स आणले. मला असं वाटतं की मृणाल तुमच्यासाठी एका शब्दात काय आहे ते सांगा, आणि म्हणजे हर्षदा ताई तुमच्यासाठी एका शब्दात काय आहे ते सांगा. अरे बापरे. मेरे लिए वो मेरा यार है. आमचं एक गाणं आहे, तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. वाह. हाँ, आई थिंक इट सम्स इट ऑल. आमचं गाणं आहे. हम लोग एक दूसरे के यार, वी डोंट ट्राई टू स्टेप ऑन ईच अदर्स शूज. हम एक दूसरे की जैसे बनने की कोशिश नहीं करते. आम्ही दोघी इंडिव्हिज्युअल आहोत आणि आम्हाला दोघींनाही एकमेकींबरोबर मज्जा येते. येस. सो आता हे फ्रेंडशिप बँड एकमेकींना घाला. तो तेरे को चाहिए क्या? नहीं, एकमेकींना रेड होता तो पण करते थे. हैप्पी फ्रेंडशिप्स डे. अब तू कहीं नहीं जा सकती. ऐसा कुछ नहीं. सो आता अजून एक आहे प्रेम आमच्याकडून, आणि याच्यावर तुम्हाला दोघींसाठी काही ना काहीतरी लिहायचंय.
उभी राहू का, चालेल का? केक आलेला आहे चॉकलेट वाला. काय फोडणीची पोळी आणलीस का? नाही ती राहिली. पिठाची भाजी, पीठ पेरलेली भाजी आणलीस? बरोबर तीच नावं घेशील जी मी आणलेली नाहीयेत ना. ए बेबी, हम लोग फ्रेंडशिप डे एपिसोड शूट कर रहे हैं, तो आज मुझे ये एस्टेब्लिश करना पड़ रहा है कि ये मेरी फ्रेंड है. बट यू नो व्हॉट, कम हियर अक्षय, कम हियर. कधी कधी नात्यांची कशी गंमत असते की आय न्यू अक्षय फ्रॉम लॉंग बॅक, पण तेव्हा आम्ही तसं काही फार बॉन्ड केलेलं नाही. अचानक आम्ही काम सुरू केलं आणि आता या वाढदिवसाला तिने मला एक साडी गिफ्ट दिली. तर ती ठीक आहे, ती छानच साडी आहे. त्याच्याबरोबर तिने मला एक हँड रिटन लेटर दिलं और मृणाल उसमें ना उसने लिखा है कि यू आर माय BFF. सो आय थिंक दॅट वॉज सो स्पेशल की मलाही कळलं नाहीये की हा म्हणजे आम्ही कॉफी फ्रेंड्स आहोत. आम्ही 5 वाजता संध्याकाळी कॉफी पितो. दॅट इज द सेम बॉन्ड आय शेअर विथ मृणाल की भाई कॉफीवाली. ऍक्च्युअली ती कॉफी ड्रिंकर नव्हती. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ती माझ्याबरोबर झाली आहे, पण मुझे कॉफी पिलाने का हक उसको है. तर दिस इज माय न्यू BFF. सो समवन सो यंगर देन मी has felt it and she made me feel it. I think so. I just wanted to say thank you on this Friendships Day. I love you. Yes. हर्षदा ताई, तुमच्यासाठी हे सगळं आणलंय. काही काही आवडतं आणि कसं कसं कोणी कोणी पाठवलं हे पण सांगायला पाहिजे मृणाल ताई. साबुदाणा वडा आहे, तर तो तिच्या नवऱ्याने पाठवलाय. आमचा चंदू, कारण माझा मंगळवार असेल आणि ह्यांच्या घरी भेटायचं ठरलं तर तो दादरवरून येताना जिप्सीवरून माझ्यासाठी, मला तिकडचे साबुदाणा आवडतो म्हणून आठवणीने दिसतो. बटाट्याच्या काचऱ्या मला वाटतं माझ्या आजूबाजूची जी माणसं असतील ती सांगू शकली हर्षदाला काय आवडतं. वरण भात, बटाट्याच्या काचऱ्या. ये क्या है? छोले. छोले भाई, ये तो हमारा इंटरनेशनल डिश है. कुछ भी हो जाए हमको छोले चाहिए खाने में. आणि मेथी पराठा आणि पोळ्या ज्या असं सकाळी म्हणजे आम्ही काम करत असताना मृणाल देशपांडे ह्या सगळ्यांसाठी पोळ्या घेऊन येतात भाई. मृणाल देशपांडेला तुम्ही कधीही विचारा, ए पोळी कोण घे ना, जास्तीचीच आणली होती. ती ऍक्च्युली आमची अन्नपूर्णा आहे. आम्ही तिला नेहमी सुपर मार्केट आणि अन्नपूर्णा म्हणायचो, कारण तिच्या बास्केटमध्ये कोणी यावं दारुगडावं, मुन्नूताई चिवडा आहे का, मुन्नूताई चकली आहे का, असं आमच्याकडे यक्ष युनिट मधले लोक येऊन तिच्या डब्यातलं खाऊ घेणारी आहेत. सो तिला नेहमी अन्नपूर्णा म्हणते. आणि दॅट इज द वर्ल्ड मधली सगळ्यात फेवरेट गोष्ट आहे, यार नाही केक. तर चॉकलेट केक इज माय विकनेस. आणि पूर्वी इतकी गंमत असायची, बर्थडेचा केक जो आहे त्याच्या 2 आठवणी येत. सेटवर एकतर आम्ही पुढचं भाऊ जेव्हा करायचो तर सगळ्यांचा वाढदिवस साजरा होतो. सो केक आला की मी इतकी केक खायचे ना एकेकाळी की केक कट झाला की मृणाल असं गुलामबाई माझे जे वाहन चालक त्यांना सांगायचे डब्बा घेऊन, मग त्याच्यात असा एक मोठा पीस. आमच्याकडे कसं आहे म्हणजे आम्ही सगळं ग्रेसफुली करतो. आम्हाला सगळं लेफ्ट राईट सेंटर लागतं. तर तसा कट करून वगैरे डब्यात वगैरे माझ्याकडे जायचं. आणि सगळ्यात दुसरी गोष्ट, आमची मृणाल उष्ट खात नाही दुसऱ्याचं. त्यामुळे केक कट केल्यावर माहिती पहिला घास निघतो, मग तो असा भरवला जातो. मग आम्ही असं मृणाल मेकअप रूम गेली, मृणाल पोहोचली मेकअप रूम मध्ये. पण आय थिंक माझं उष्ट खात तुझं खाते. आणि सुरुवातीला असं व्हायचं ना की मी 8 दिवस जरी असं आहे की मी 4-5 दिवस नाही आले, शूट नाहीये, 8 दिवस नाहीये, किंवा मी कुठे बाहेर गेले आणि 15 दिवसानंतर आले, तर कंपल्शन येताना केक घेऊन यायचा एवढा. मग त्याचा साईज एवढ्यापासून एवढा बहुत हो गया, असं करत करत छोट्यावर आला. सो आता जो केक आणलाय तो आपण कट करूया. आणि चॉकलेट पण आलेला आहे. ओके, हॅपी फ्रेंडशिप विथ एव्हरीवन फ्रेंड्स. अँड आय होप तुम्हा सगळ्यांना तुमच्या आयुष्यात तुमचा BFF, तुमचा फ्रेंड्स फॉर एव्हर सापडला असेल. सापडला नसेल तर तुमच्या आयुष्यात येऊ दे, कारण एक करेक्ट मित्र तुमच्या आयुष्यात येणं ही लॉटरी आहे आणि हिला ती लॉटरी लागली आहे. येस. हॅपी फ्रेंडशिप डे. ज्यादा तो खाएगी नहीं ना. थँक यू बेबी. आणि शनिवार हे बघ, सेम टू सेम. तुझा मिला तुझं कॉटन बेबी ढूंढा बेबी. सो हे असंच आमच्याकडनं तुम्हा दोघींसाठी. वाव.
सो थँक्यू सो मच. आणि सगळ्यात आधी मृणालताई थँक्यू, एका फोनवर हा म्हणालीस आणि लगेच आली. आणि थँक्यू सो मच. ब्युटिफुल सरप्राईज. आणि मला वाटतं इतक्या वर्षांनी पहिल्यांदा असं झालंय की आम्ही एकत्र इंटरव्ह्यू देतोय. सो येस, मीट माय फ्रेंड, माय बेस्ट फ्रेंड मृणाल देशपांडे. नाउ आय कांट गो बॅक ऑन दिस. आता सगळ्यांना जग जाहीर झालंय ते बेस्ट फ्रेंड्स आहेत. सो नजर लावू नका. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.